तर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा वेलकम करते आजच्या सेशनमध्ये. आणि हे सेशन घेऊन येण्यामागचा उद्देश असा की बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या क्लायंट सोबत मी डील करते, बोलते. त्यांना डाएट चार्ट बद्दल बोलते किंवा त्यांचा लास्ट वीक कसा गेला याच्याबद्दल बोलते. त्यावेळेस मला असं लक्षात आलं की बऱ्याच जण महिला आहेत आपल्याकडे. हा, त्यांच्यासोबत बोलताना असं लक्षात आलं की घरातल्यांचं वेगळं करावं लागतं, मग स्वतःचं वेगळं करावं लागतं. याच्यामुळे खूप महिलांची धावपळ होते, तारेवरची कसरत होते. आणि त्यात जर ती वर्किंग वुमन असेल मग तर विचारायलाच नको. हो की नाही? वर्किंग वुमन असेल तर मग डाएटचं कसं सांभाळणार, मग वेगळं वेगळं कशा गोष्टी करणार. आणि घरातल्यांचा असा समज असतो की ही व्यक्ती डाएटवर आहे म्हणजे हिनी तेच खायला पाहिजे. हो की नाही? मी ते खायचं नाहीये कारण ते डाएटचे, असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. कारण ते हेल्दी फूड असतं, ते सर्वजण खाऊ शकतात, पण ते गैरसमज असतो. आणि डाएटवाली व्यक्ती मला जे दिलंय ते खाण्याचा प्रयत्न करते. आणि मग मी सेशन त्यांना असं फॉलोअप घेताना लक्षात आलं की हे वेगळं वेगळं बनवण्याच्या नादात त्या महिलेची किंवा त्या व्यक्तीची खूप धावपळ होते. आणि मग आम्ही असं एक सोल्युशन घेऊन आलो याच्यामध्ये की असा एक आहार असला पाहिजे जेणेकरून ऍटलिस्ट एक जेवण तरी म्हणजे सर्व फॅमिली मिळून खाईल. आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळे न्यूट्रिशन जातील त्याच्यामधून, सगळे न्यूट्रिशन जातील, सगळी पोषक द्रव्ये जातील. आणि वेळ वाचेल. मेन म्हणजे काय होईल? वेळ वाचेल. मला सांगा, तुमच्या दृष्टीने हेल्दी फूड किंवा हेल्दी इटिंग दी प्लेट याची डेफिनेशन काय आहे? हेल्दी प्लेट किंवा हेल्दी इटिंग ह्याची डेफिनेशन काय आहे तुमच्या दृष्टीने? तुम्ही कशाला हेल्दी प्लेट मानता, कशाला हेल्दी फूड मानता? चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहायचंय, गिफ्ट पाहिजे ना? न्यूट्रिशियस, फिलिंग अँड टेस्टी. व्हेरी गुड. अजून? विच कंटेन ऑल न्यूट्रिशन. व्हेरी गुड. टेस्टी लुक वाईज. टेस्टी अँड लुक वाईज. ओके. कमी कॅलरीज वाले. सब्जी, रोटी, दाल, चावल, दही, सॅलड. ओके. न्यूट्रिशन कंटेंट अँड टेस्ट. प्रोटीन बेस. ओके. तुमचे सगळ्यांची उत्तरं बरोबर आहे. पण हे सगळं करताना आपल्याला किती प्लेट्स बनावं लागतात? आता एकाने टाकलं सब्जी, रोटी, दाल, चावल म्हणजे वेगवेगळ्या 4 गोष्टी बनवाव्या लागल्या. हो की नाही? न्यूट्रिशन मिळवण्यासाठी. याच सोल्युशन आहोत आपण या सेशन मधून घेणार आहोत. बघा, आपण सगळं काय करतो, आपल्या फॅमिलीसाठी सगळं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. सगळं बेस्ट देण्याचा म्हणजे उदाहरण सहित बघायचं झालं तर बेस्ट होम, सर्वात चांगल्यातलं चांगलं घर देण्याचा प्रयत्न करतो आपण आपल्या फॅमिलीला. त्यानंतर बेस्ट एज्युकेशन, आपल्याला जेवढं बेस्ट जमेल तितकं बेस्ट एज्युकेशन आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो मुलांसाठी. त्यानंतर बेस्ट एक्सपिरियन्स म्हणजे बाहेर फिरायला जाणं असणं, त्यांना कोणत्या वस्तूची गरज लागते का ते पाहणं असणं, घरातल्या देखील अम्युनिटीज असतात त्या त्या देखील म्हणजे वातावरण देखील आपण त्यांना बेस्ट एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करतो. हो की नाही? मग व्हॉट अबाउट द बेस्ट हेल्थ? हेल्थसाठी आपण काय करतो? खरं तर जर हेल्थ नसेल तर सर्व गोष्टी फिक्या आहेत. बरोबर आहे की नाही? बरोबर. कोण माझ्या उदाहरणाला ऍग्री करतं त्यांनी ए टाईप करा बरं चॅट बॉक्स मध्ये. आज मी जास्त काम करून घेणार आहे बरं का तुमच्याकडून. येस. करेक्ट. थँक्यू, थँक्यू. खूप जण मला ऍग्री करतात त्या गोष्टीसाठी. तुम्ही काय असं बेस्ट देता? भरपूर गोष्टी देत असाल, बरोबर आहे की नाही? पण जर नसेल तर बऱ्याच गोष्टी वाया जातात, वाया. हो की नाही? मग ते कसं फुलफिल करायचं हे आपण आपण बघणार आहोत. आपण हे सगळं करतो पण आपल्याला चॅलेंजेस येतात. हो की नाही? तुमच्या बाबतीत काय चॅलेंजेस येतात सांगा बरं. त्याचं सोल्युशन आपण घेणार आहोत.
तुमच्या बाबतीत जर बेस्ट द्यायचं म्हटलं हेल्थच्या बाबतीत काय चॅलेंजेस येतात? टाइम. वर्किंग वुमन असाल तर नक्कीच टाइमचा इश्यू येतोच. नो ऑइल. समजलं नाही. नो ऑइल. टाइम. टाइम. मुलांची आवड. बरोबर. टाइम नसेल तर मुलांची आवड कशी जोपासणार आपण? बरोबर. डिफरंट फूड रिक्वायर्ड फॉर फॅमिली मेंबर्स. वेगवेगळे फूड आयटम पाहिजे, म्हणजे हे एकाला आवडतं तर ते त्याला आवडत नाही, मग वेगवेगळ्या गोष्टी बनवाव्या लागतात. 4 वेळा दिवसातून काय काय द्यायचं हे समजत नाही. ओके. टाइम मॅनेजिंग आणि एव्हरी. ओके. बाहेर जाणार तेव्हा, बाहेर जायच्या वेळेस प्रॉब्लेम येतो. मेनू काय चूज करावा याचा प्रॉब्लेम येतो. ओके. बरोबर. हा. पहिला तोच इश्यू घेऊन जाऊयात आपण, लॅक ऑफ टाइम. आपलं बिझी शेड्यूल आहे खूप. जर वर्किंग वुमन असेल तर तिच्याकडे तर वेळच नाहीये. आणि जर पेरेंट्स, दोघं पेरेंट्स आता म्हणजे दोघांना कमवावंच लागतं. जर सिटीमध्ये राहत असाल तर ते मस्ट झालेले आहे हल्ली. हो की नाही? दोघांना कमावं लागतं, मग तो बिझी वेळ असतो, त्यामुळं आपल्याला टाइम नाही देऊ शकत. आणि जर एकच पेरेंट्स पैकी एक जणच कुक करत असेल तर मग तर वेळच राहत नाही. कारण दोघं कुक करणं हे अजून आपल्या म्हणजे कल्चरमध्ये तितकं हे होत नाही. पण बऱ्यापैकी जण करतात. त्यांना मी अप्रिशिएट करते की बरेच जण करतात. पण जर करत नसतील तर मग तर खूपच टाइम कमी मिळतो. आणि जर हे एवढा काय टाइम कमी मिळतो आणि त्यात पण बॅलन्स मिल कसं करणं? मग जे सोयीचं जाईल ते आपण करतो. त्यानंतर दुसरं चॅलेंज असं येतं आपल्याला की मार्केट कन्फ्युजन. हो की नाही? मिसलीड करतात फूड मार्केटिंग कंपन्या. बऱ्याच वेळा असं असतं की लिहिलेलं असतं हे हेल्दी फूड, डाएट भेळ, डाएट कोक वगैरे वगैरे, काही काही ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नाहीये असं वगैरे 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 लिहिलेलं असतं. पण ऍक्च्युअल मध्ये त्याच्यामध्ये काय असतं हे समजत नाहीये. फूड लेबल वाचता येत नाहीये. मग डाऊट क्रिएट होतो, खरंच हे हेल्दी आहे का? हो की नाही? आणि तुम्ही बघितलं असेल मार्केटिंग कंपन्यांचं गिमिक्स इतकं की बऱ्याच ठिकाणी असे पिझ्झा होल्डर्स लावलेले असतात. आणि असं पिझ्झा होल्डर्स लावत नाहीत फक्त, की त्याला असं झूम करून लावलं जातं. हो की नाही? झूम करून लावलं जातं आणि ते एक पिझ्झाची स्लाइस वर करून दाखवली जाते आणि ती चीज लटकताना दाखवलं जातं. म्हणजे काय? बघणाऱ्याला टेम्पटिंग होतं. म्हणजे जरी आपण ठरवलं की हे नाही खायचंय, पण अशा पद्धतीने मार्केटिंग केलं जातं. सर जसं सांगतात चुकीच्या म्हणजे मार्केटिंग जर सही असेल तर चुकीची पद्धत देखील विकली जाते. तशा पद्धतीने होतं हे. मग अशा गोष्टी न जाणता देखील त्यात खाल्ल्या जातात. बरोबर. त्यानंतर प्रोसेस फूडवर डिपेंड. रेडी टू ईट पॅकेज फूड हे इझियर आहे, पण कदाचित ते हार्मफुल ऑप्शन आहेत. पुढे जाऊ. त्यानंतर लॅक ऑफ करेक्ट नॉलेज. जे काय खायला हवं याचं करेक्ट नॉलेज नाहीये. आणि मार्केटमध्ये तर अशा गोष्टी झालेल्या आहेत की बरेच जण सांगतात हे खायला हवं, मग काय तोच दुसरा व्यक्ती सांगतो की हे खायला नाही हवं, मग ह्या गोष्टी ह्या टायमिंगला केल्या पाहिजेत, दुसरा एक सांगतो नाही केल्या पाहिजेत. असं नॉलेजचा भडीमार झालेला असतो. करेक्ट नॉलेज जे आहे, योग्य ते नॉलेज जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही, किंवा आपण ते शिकण्यासाठी वेळ काढत नाही करेक्ट नॉलेजसाठी. मग ते शॉर्ट्स मधून म्हणा किंवा त्या इन्स्टा रील मधून म्हणा काहीतरी गोष्टी शिकवल्या जातात आणि त्या आपण मग डोक्यात घेतो आणि ते फॉलो करायला चालू करतो. म्हणून लॅक ऑफ करेक्ट नॉलेज याची कमतरता जी आहे त्याच्यामुळे चॅलेंजेस येतात. त्यानंतर स्ट्रेस. बऱ्याच गोष्टीचा स्ट्रेस, म्हणजे हल्ली सगळ्यांना स्ट्रेस झालेला आहे. स्ट्रेसमध्ये काय होतं? अनहेल्दी फूड खाल्लं जातं.
माइंडफुल इटिंग केलं जात नाही. म्हणजे ते स्ट्रेसमध्ये असल्यावर ती क्षमताच नसते की त्या व्यक्तीमध्ये की चूज करायला पाहिजे, म्हणजे हे हेल्दी आहे आणि हे अनहेल्दी आहे, चूज करण्याची त्याची क्षमताच राहत नाही स्ट्रेसमध्ये असल्यावर. त्यामुळे इमोशनल इटिंग होतं बऱ्याच जणांना. जॉबच्या स्ट्रेसमध्ये म्हणा, बऱ्याच जणांना म्हणा, मुलांच्या देखील मध्ये अभ्यासाचं स्ट्रेस म्हणा, किंवा बाहेरचं जग. आता समजा की त्या- त्याच्यासोबतच्या व्यक्ती, त्याच्यासोबतची मुलं, त्याच्यासोबतचे आजूबाजूचे लोक ते खातायत, किंवा असं केलं जातं की चार लोक आहेत आणि एक व्यक्ती जर खात नाहीये तर मग काय म्हणतात ते, म्हणजे त्याला वेगळं केलं जातं. त्या स्ट्रेसमध्ये देखील माणूस खातो. त्यानंतर शॉर्ट टर्म थिंकिंग, म्हणजे जाऊ दे, आत्तापुरतं बघू, नंतरचं नंतर बघू. म्हणजे याचे पुढे जाऊन आपल्या हेल्थवर चुकीचे परिणाम होतील हे आपण विचारच करत नाही. आणि बरेच जण शॉर्ट टर्म विचार करून ते अनहेल्दी फूड, जे आपल्याला लॉंग टर्म मध्ये हेल्थ बिघडवणार आहे, असं फूड आपण चूज करतो. तर याचा डेंजर परिणाम आपल्या शरीरावर काय होतात सांगा बरं, काय काय होतील? काय होतील जर असे असे जर चॉईसेस असतील आपले, किंवा असे चॅलेंजेस आपल्याला येतात, तुमच्याही इकडे येत असतील, तर याचे तुमच्या हेल्थवर काय परिणाम झालेले आहेत ते देखील सांगू शकता तुम्ही, किंवा काय परिणाम होऊ शकतात हे देखील सांगू शकता. इन्फ्लमेशन, हेल्थ इश्यूज, लॅक ऑफ न्यूट्रिशन, न्यूट्रिशनची कमतरता जाणवू शकते. स्लीपलेस, इनडायजेशन, इन्फ्लमेशन, वेट इन्क्रीज. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. अशा सर्व घटना घडतात, असे चॅलेंजेस येतात आणि आपण त्याला बळी पडतो. याच्यामुळे काय होतात बघा, ही हिडन डेंजर्स. या चॅलेंजेसमुळे येणारे डेंजर्स बघूया. डायबिटीज, ओबेसिटी, ब्लड प्रेशर. हल्ली म्हणजे डायबिटीज मध्ये, म्हणजे ही अभिमानाची गोष्ट नाहीये खरं तर, ही खूप ह्याची गोष्ट आहे. आपली जी इंडिया आहे ही वर्ल्ड वाईज नंबर 1 मध्ये आहे डायबिटीज मध्ये. म्हणजे 800 मिलियन लोक वर्ल्ड वाईज डायबिटीज आहेत, डायबिटिक आहेत, ग्रेड 1 किंवा ग्रेड 2. तर याच्यापेक्षा पैकी 212 लोक हे फक्त इंडियामधून आहेत. तुम्ही समजू शकता की किती आकडा हाय झालेला आहे. आणि पीसीओएसचा बघायला गेलं तर प्रत्येकी 5 महिलांपैकी एका महिलेला पीसीओएस किंवा पीसीओडी आहे, एका महिलेला थायरॉइड आहेच. आणि हे खूप डेंजर लक्षण आहे. आणि हे कशामुळे होत आहे? हे सर्व चॅलेंजेसमुळे. हो की नाही? ओबेसिटी तर आहेच आहे. मग असे फूड ग्रुप, म्हणजे असे फूड जर चूज केले, किंवा आपण म्हणजे काय म्हणतो, आपल्याला माहित नाही म्हणून चूज केले, काहीही कारण असू शकतं, काहीही चॅलेंज असू शकतं, आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या बॉडीवर हे गोष्टी घडतायत. ओबेसिटी तर आहेच आहे, प्रत्येकी आहे. प्रत्येक घरात एकाला आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम चालू जातात. लो एनर्जी राहते दिवसभरात, दिवसाच्या एंडला एनर्जीच राहत नाही जर असे फूड चॉईसेस आपण केले तर. त्यानंतर मेडिसिनवर डिपेंडन्स. याच्या तर बाबतीत असं म्हणायला गेलं की कोणताही प्रॉब्लेम झाला, जसं आपण हॉटेलमध्ये जातो आणि आपल्याला एक मेनू कार्ड दिलं जातं, तसं आपण हल्ली डॉक्टरकडे गेलो, म्हणजे मी हे करत नाहीये, पण हल्ली त्या इंडस्ट्रीचा तो पार्ट झालेला आहे की मेनू कार्ड जसं दिलं जातं तसं डॉक्टरांच्याकडून मेडिसिनची लिस्ट येते. बरोबर? मग हे कमी आहे, हे कमी आहे, हे कमी आहे, मग ह्या गोळ्या घ्याव्या लागतील, ह्या गोळ्या घ्याव्या, हे फिक्स ठरलेलं आहे. आहे की नाही? कुणाच्या बाबतीत असं झालेलं आहे? मेनू कार्ड सारख्या गोळ्यांची लिस्ट, मग याची किंमत एवढी, याची किंमत एवढी, याची किंमत एवढी. अनुभवलंय सर्वांनी? व्हिडिओ ऑन असेल तर तुम्ही हात करून सांगू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. येस, अनुभवलंय तुम्ही सर्वांनी? येस. त्यानंतर फायनान्शियल आणि इमोशनल बर्डन. जसं आपण म्हणतो सिटीमध्ये राहतोय,
जे कॉम्पिटिशन वाढलेली आहे, बाहेरचं जग म्हणजे जरी आपण साधं सिंपल राहायचं म्हणाल तर आपल्या आजूबाजूच्या वातावरण असं आहे की ते आपल्याला म्हणजे त्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडतं. मग फायनान्शियल कंडिशन येतात, मग त्याचा इमोशनवर पण परिणाम होतो. आणि याचा परिणाम म्हणून म्हणजे जे काय म्हणतो ना आपण खाण्यापिण्याचा देखील म्हणजे आपण काय फूड चूज करतो त्याचा देखील आपल्या इमोशनल म्हणजे इमोशनवर परिणाम होतो. ओके. आणि जर मग तब्येत बिघडली तर फायनान्शियल कंडिशन पण काय होणार आहे, वीक होणार आहे. मग एक आजारी माणूस नाही का एक काम करू शकत, मग काय होणार आहे, फायनान्शियल देखील लॉस होणार आहे. आता ओव्हरव्ह्यू बघायचं झालं तर डायबिटीज आहे, ओबेसिटी आहे, ब्लड प्रेशर आहे, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम आहेत, मेडिसिनवर डिपेंड आहोत, फायनान्शियल प्रॉब्लेम होणार आहेत, इमोशनल बर्डन राहणार आहे. ह्या सगळ्या डेंजर मधून जे हिडन डेंजर म्हणतो आपण या चॅलेंजेसमुळं फेस करतो. तर यासाठी एक सोल्युशन आम्ही घेऊन आलो. म्हणूनच युअर डेली प्लेट कॅन आयदर हील यू ऑर हार्म यू. बरोबर आहे. मग तुम्ही जे प्लेट चूज करता ती एकतर तुमच्यासाठी हील करू शकते म्हणजे तुम्हाला बरं ठेवू शकते किंवा तुम्हाला हार्म करू शकते. तुम्हाला माहितीये एवढे सगळे आजार होतात. तुम्हाला माहितीये असं कोणतं एक म्हणजे ड्रग आहे जे आपल्याला या सर्व आजारातून बाहेर काढतो? सांगा बरं. एक असं ड्रग आहे, आहे का? मुळात आहे का? आणि आहे तर कोणतं? कोणतंच नाही. रुपाली मॅडम म्हणतात कोणतंच नाही. अजून विद्या मॅडम? नाही. कुणाला माहितीये असं कोणतं ड्रग आहे? निशा मॅडमने अगदी बरोबर गेस केलेला आहे. अन्न. हेल्दी फूड. आय थिंक. बरोबर. फूड फूड फूड. बरोबर ओळखलेलं आहे तुम्ही. नो ड्रग, ओनली प्रॉपर न्यूट्रिशन. फूड पण एक ड्रगच आहे. जर ते ड्रग नसतं किंवा ते एक औषध नसतं, ड्रग म्हणजे काय औषध, जर ते औषध नसतं तर मग आपण आजारातून बाहेर आलोच नसतो. बरोबर की नाही? व्यवस्थित आहार घेतल्यावर त्यातून बाहेर पण येतो ना, म्हणजे काय ते एक चांगलं औषध आहे. आणि जर ते व्यवस्थित नाही घेतलं तर आपण आजारी पण पडतो. म्हणजे काय, सगळ्याचं सोल्युशन काय आहे, आपला आहार. म्हणजे आजारी पडायला देखील तेच कारणीभूत आहे. आणि आजारी म्हणजे लाईफस्टाईल पण त्याला मॅटर करते साईड बाय साईड म्हणजे जोडीला. लॅक ऑफ एक्सरसाइज, लॅक ऑफ लाईफस्टाईल म्हणजे योग्य लाईफस्टाईल नसणं हे देखील कारणीभूत असतं. पण ड्रग म्हणून जर काय म्हणजे औषध म्हणून जर मेन काम करतं ते म्हणजे आपलं फूड. म्हणजे आपण योग्य नाही घेतलं तरी आपण आजारी पडू शकतो, आणि ते योग्य घेतलं तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एकमेव औषध आहे ते म्हणजे आपला आहार. मग हे सगळं आपण म्हणतो, पण व्हॉट इज हेल्दी फूड हे पण मॅटर करतं ना. व्हॉट इज हेल्दी फूड? तर हेल्दी फूड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट आहेत, जे फोकस म्हणजे प्रोसेस फूड नाहीये, होल फूड आहे. आणि जे आपल्या बॉडीमध्ये जाऊन ग्रोथ करणार आहेत, रिपेअर करणार आहेत, आपल्या बॉडीची स्ट्रेंथ वाढवणार आहेत, एनर्जी देणार आहेत, आपली इम्युन सिस्टीम वाढवणार आहेत, आपल्या चेहऱ्यावर ग्लो देणार आहेत, हे सगळं जे करणार आहेत ते म्हणजे हेल्दी फूड. आता हेल्दी फूड कसं असायला हवं, तर ते बॅलन्स असायला हवं. बॅलन्स म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असायला हव्यात. जसं सर कसं म्हणतात की आपल्या घशाच्या खाली गेल्यानंतर बॉडीला हे समजत नाही की तुम्ही भाकरी खाल्ली होती, भाजी खाल्ली होती, काय खाल्लं होतं. तर हे समजतं की तुम्ही न्यूट्रिशन किती घेतलं होतं. मग फॅट म्हणा किंवा कार्ब्स म्हणा किंवा प्रोटीन म्हणा, व्हायटॅमिन्स मिनरल्स हे तुमच्या आहारातून तुमच्या बॉडीला किती गेले एवढंच समजणार आहे. ओके. मग हे बॅलन्स मील असणार आहे, त्या प्लेटमध्ये सर्व गोष्टी असल्या पाहिजेत.
व्हरायटी असली पाहिजे. आपण एवढ्या लकी आहोत ना की आपल्या इंडियामध्ये एवढ्या सगळ्या व्हरायटी मिळतात आणि फ्रेश मिळतात, मेन म्हणजे बाहेर देशाच्या मानाने. तरी देखील आपला देश डायबिटिक आहे, हे एक शोकांतिक आहे खरं तर. त्यानंतर मॉडरेशन मध्ये म्हणजे कुठली गोष्ट आवडली म्हणून एक्स्ट्रा खाल्ली किंवा हेल्दी आहे म्हणून एक्स्ट्रा खाल्ली असंही नाही पाहिजे. सगळ्या बॅलन्स गोष्टी असल्या पाहिजे. इथे एक गोष्ट तुम्ही लिहून घ्या किंवा तुमच्या स्टेटसला ठेवा किंवा तुम्ही कुठेतरी असं नोट करून घ्या. हेल्थ. हेल्थ म्हणजे काय? H = N डिवायडेड बाय सी. कोण सांगेल याचा अर्थ मला? H = N डिवायडेड बाय सी. रिअल फूड नाही, मला पूर्ण डेफिनेशन हवी आहे. H = N डिवायडेड बाय सी. हेल्दी फूड म्हणजे काय? हे आपण जेव्हा असं म्हणतो ना, हे लक्षात ठेवायला सोपं जाते म्हणून मी एक छोट्याशा टर्म मध्ये तुम्हाला सांगते, जेणेकरून ते तुम्हाला लक्षात पटकन राहील अशा दृष्टीने. H मीन्स हेल्थ, बरोबर. डिवायडेड बाय N. N मीन्स न्यूट्रिशन, न्यूट्रिएंट म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत असे न्यूट्रिएंट. आणि डिवायडेड बाय सी म्हणजे कॅलरीज. जे न्यूट्रिशन आपण घेतोय, ज्या कॅलरीज आपल्या बॉडीला मिळणार आहेत, त्या कुठून येत आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे काही म्हणजे 11 फूड ग्रुप्स आहेत. बघा आपण किती लकी आहोत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इझिली इंडियामध्ये मिळतात, फ्रेश मिळतात. त्यातल्या फूड ग्रुप पैकी पहिला ग्रुप आहे सिरियल ग्रेन्स मिलेट्स, जे म्हणतो ना आपण राईस, व्हीट, ज्वार, बाजरी, जे काय आहेत ते सगळे धान्य जे आहेत ते याच्यामध्ये येतात पहिल्या ग्रुपमध्ये. त्यानंतर व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स सगळ्या प्रकारच्या भाज्या येणार. त्यानंतर फ्रुट्स येणार, सर्व प्रकारचे जे फ्रुट्स असतात ते याच्यामध्ये येणार. त्यानंतर चौथा आहे पल्सेस लेग्युम्स म्हणजे डाळी, कडधान्य, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार. त्यानंतर अॅनिमल फूड हे येणार आणि अॅनिमल पासून मिळणाऱ्या गोष्टी ह्या 6व्या याच्यामध्ये येणार. त्यानंतर शुगर अँड स्वीटनर्स हे एक आलं. फॅट्स आणि ऑइल आलं. त्यानंतर नट्स आणि ऑइली सीड्स जे असतात ते आले. त्यानंतर रूट्स, जे काही आपण म्हणतो पोटॅटो म्हणा, स्वीट पोटॅटो म्हणा, लसूण म्हणा, कांदा म्हणा, अशा प्रकारचे जे आहेत रूट्स ते येतात त्याच्यामध्ये. बीट म्हणा. त्यानंतर स्पायसेस. या सर्व 11 गोष्टी आपल्याकडे इझिली अवेलेबल. आता एखादा समजा की नॉन व्हेजिटेरियन म्हणजे व्हेजिटेरियन आहे, तर याच्यासाठी ही फक्त गोष्ट समजा की यातले एग्ज म्हणा आणि याच्यातील नॉन व्हेज एवढ्या गोष्टी वर्ज होऊ शकतात, पण बाकीच्या गोष्टी आहेत जवळपास 9 गोष्टी ते ऍड करू शकतात त्यांच्या आहारामध्ये. ओके. द पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी अँड मिनिमायझेशन म्हणजे असं म्हणजे आहार म्हणजे किंवा हेल्दी फूड म्हणजे असं खूप काही करायची गरज नाहीये. सिम्पल म्हणजे तुमचं जर हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल, तुम्ही आजारी असाल नसाल किंवा तुम्हाला हेल्दी व्हायचंय, फिटनेस वाढवायचं, तर तुम्हाला असं खूप डाएट गरज आहे अशा गोष्टी नाहीये. तुम्हाला हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर सिम्पल खाणं म्हणजे आहार असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सिंपल रेग्युलर होम कुक हे मिल हे आपले खरे हिरो आहेत. ओके. आणि त्यानंतर हे होम कुक फूड सिंपल ह्याची जर कन्सिस्टन्सी राहिली म्हणजे परफेक्शन पेक्षा ह्याची कन्सिस्टन्सी जास्त राहणं गरजेचं आहे. म्हणजे जे हेल्दी आपण म्हणतोय ना आपण घरचं आहार, याची कन्सिस्टन्सी जास्त राहणं गरजेचं आहे. कारण हल्ली याची कन्सिस्टन्सी खूप कमी झालेली आहे. मग बाहेरच्या पदार्थाची मी तुम्हाला काउंट करून सांगणार आहे अगदी, की बाहेर आपण खातो किती प्रमाणात. आणि नाही कधीतरीच कधीतरीच असं म्हणत म्हणत आपण वर्षातून किती दिवस खातो हे मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगणार आहे पुढे. ओके. याचंच सोल्युशन म्हणजे
वन पॉट मील. सिम्पल सोल्युशन फॉर ऑल बिझी लाईफ इज वन पॉट मील. कशी वाटली आयडिया? म्हणजे हे सगळं हेल्थ पण मिळणार तुम्हाला याच्यामध्ये, सगळे न्यूट्रिशन पण मिळणार याच्यामध्ये तुम्हाला. वेळ पण कमी लागणार. मेन म्हणजे सगळ्यात सगळ्यांनी लिहिलं होतं त्याच्यामध्ये टाईम. वन पॉट मील म्हणजे सगळ्यांना आवडतील, मुलांना देखील आवडतील अशी गोष्ट म्हणजे वन पॉट मील. जर तुम्हाला आवडली असेल तर OPM असं चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. मुळात म्हणजे तुम्ही ऐकताय का, ऐकत असाल OPM टाकायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप जणांनी, अश्विनी मॅम, निशा मॅम, सुवर्णा मॅम, शोभा मॅडम, उज्ज्वला मॅडम, रुपाली मॅडम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऍक्टिव्ह राहा, गिफ्ट मिळणार आहे, आठवण करून देते. जे ऍक्टिव्ह राहणार चॅटबॉक्स मध्ये त्यांच्यासाठी खूप छान गिफ्ट आहे. तुमची नावं नोट करून ठेवली जात आहेत जे ऍक्टिव्ह आहेत. अरे वा वा. खूप 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 थँक्यू. तुम्हाला ही संकल्पना आवडली त्यासाठी. तर वन पॉट मिलचा काय फायदा होतो ते आपण पहिलं बघूया. वन पॉट का हेल्थ चॅम्पियन आहे ते आपण बघूया. तर मिनिमल ऑइल म्हणजे समजा की आपण साधं म्हणजे साधे पोळी भाजी वरण भात काय काय बनवलं, 4 गोष्टी बनवल्या त्याच्यामध्ये. पोळी भाजी आली. जर ती भाजी जर कुणाला किंवा समजा घरात 5-6 माणसं आहे तर सर्व 6 जणांना एक भाजी आवडेल असं नाहीये. तर एखादी भाजी समजा एखाद्याला आवडत नसेल मग दुसरी भाजी आली, वरण आलं. 2-3 भाज्या जर एक टाइमला बनवतात तर ऑइल किती झालं कंझ्युम. वेगवेगळे फ्लेवर बनवण्यात आले त्यामुळे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीतून ऑइल वेगळं जाते. हो की नाही? आणि जर मोठी फॅमिली असेल तर मग जास्तच यूज केलं जातं. आणि टेस्ट येण्यासाठी ऑइलचा वापर देखील केला जातो. त्यानंतर न्यूट्रिएंट प्रिझर्वेशन म्हणजे एक डिश आपण बनवतोय. वन पॉट मिल म्हणजे काय, एक डिश सगळ्यांसाठी. तर याच्यामध्ये न्यूट्रिशन प्रिझर्वेशन जास्त प्रमाणात होत आहे कारण ती अशी रेसिपी बनणार ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऍड होणार. बरोबर. न्यूट्रिशन प्रिझर्वेशन चांगल्या गोष्टी राहणार कारण त्याच्यामध्ये जास्त ऑइल नसणार आहे, जास्त काय म्हणतो आपण सॉल्ट वगैरे युज केलं जाणार नाहीये. आणि मेहनत. त्यानंतर ही परफेक्ट फॉर बिझी फॅमिलीज. आता सगळेच बिझी आहोत तसं म्हणायला गेलं तर कोणीही असं नाहीये की बिझी नाहीये. प्रत्येक जण बिझी आहे. आणि महिलांच्या बाबतीत तर उन्हाळ्यात सांगायचं झालं तर किचनमध्ये जायला देखील नको नकोसं वाटतं. हो की नाही? गरमीनी हैराण, फॅन जास्त वेळ लावू शकत नाही. आणि मग तर प्रश्नच येत नाही. मग असं काय असायला हवं जे पटकन बनेल, लवकरात लवकर होईल, जास्त टाइम कंझ्युम करणार नाही. आणि मुळात म्हणजे जर हजबंड जरी करत असेल ते देखील करू शकतात, कोण सिंगल राहत असेल ते देखील करू शकतात. आणि महिलांसाठी तर एक बेस्ट पर्याय म्हणून वन पॉट मील ऑप्शन असू शकतो. बघा, मिनिमम ऑइल जाणार आहे, न्यूट्रिशन प्रिझर्वेशन राहणार आहे, इझी टू डायजेस्ट. डायजेस्ट म्हणजे एक प्रकारचं मिल म्हटलं तर डायजेस्ट करण्यासाठी इझी होणार आहे. आता बघा, पोळी पण खातोय म्हणजे पोळी पण खाल्ली, भाजी पण खाल्ली, भात पण खाल्ला, वरण पण खाल्लं तर डायजेशन करायला थोडा जास्त वेळ लागणार आहे. किंवा दुसरं काय असेल किंवा काही ऑइली पदार्थ निवडला तर ते डायजेशन करायला खूप वेळ लागणार आहे. तर हे वन पॉट मिल असं ऑप्शन असेल जे डायजेस्ट करायला इझी होईल. एका वेळी एक धान्यांचा वापर केलेला असेल त्यामुळे काय होईल, पटकन बनेल आणि ती डायजेशनला पण हेल्प करेल. बरोबर. आता काय मिथ्स असतात हेल्थ बद्दल ते आपण पहिलं बस्ट करूयात आणि त्यानंतर आपण जाऊयात वन पॉट मील कडे.
तर पहिलं मीथ आहे की हेल्दी इटिंग इज नॉट टाइम, म्हणजे खूप टाइम घेतं हेल्दी इटिंग बनवण्यासाठी. मग हे पण खूप साऱ्या भाज्या चिराव्या लागतात, खूप सगळं हे करावं लागतं हेल्दी इटिंग साठी. मग जास्त म्हणजे रेसिपी बघून कराव्या लागतात, त्या थोड्या वेगळ्या असतात, ते आवडतील की नाही, असं बरेच 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 क्वेश्चन असतात, हो की नाही. तर वन पॉट मील हे त्याच टाइम सोल्युशन असणार आहे. म्हणजे अगदी 20 मिनिट्स, 20 to 30 मिनिट्स मध्ये बनणार आहे, क्विक असणार आहे, सिम्पल असणार आहे, सस्टेनेबल असणार, जे जास्त वेळ घेणार नाही, एका डिश मध्ये सर्वांचं होणार आहे. बरोबर आहे की नाही? वंडर. त्यानंतर हेल्दी इटिंग नॉन बजेटमध्ये हेल्दी इटिंग नाहीये. तर खर तर आपण थोडं कॅल्क्युलेशन करूयात. आपण म्हणतो की हेल्दी इटिंग म्हणजे बजेटमध्ये नाहीये. तर एक वर्षाचं बघायला गेलं तर आपण बघा, वर्षातून सण किती असतात आपल्याकडे? जवळपास अंदाजे पकडूयात 25 एक सगळे मिळून. ओके. त्यावेळेस थोडस हे म्हणजे तसं खाल्लं जातं किंवा तसं बनवलं जातं वेगवेगळं. ओके. 12 महिने आहेत, तर 12 महिन्यामध्ये जवळपास समजा 20, समजा 20 सण आहेत. ओके. 20. त्यानंतर कुठले फॅमिली फंक्शन आलं, काय आलं, म्हणजे फॅमिली फंक्शन आलं तर आपण काय असं फ्री जात नाही. एकतर आपण काहीतरी गिफ्ट घेऊन जातो, किंवा असं लग्न म्हणा, किंवा असं काही कार्यक्रम आहे, फंक्शन आहे, त्यावेळी जातो. ओके. ते जवळपास वर्षातून म्हणा की एक 15 एक असतील. किती झाले? 35. ओके. त्यानंतर घरातले बड्डे. बड्डेला कसं विसरू शकतो आपण? घरातील बड्डे म्हणा, किंवा अॅनिव्हर्सरी म्हणा, अं, जवळच्याची अॅनिव्हर्सरी म्हणा, घरातली म्हणजे अजून कोण रिलेशन मध्ये आहे त्यांची अॅनिव्हर्सरी, त्यांचे बर्थडे, असे सगळे मिळून किती झाले? जवळपास 20 एक तर ते पण होत असतील. बरोबर. 55 हे झाले. त्यानंतर पार्टी, कधी मूड ऑफ आहे म्हणून केलेली पार्टी, कधी एन्जॉय करायचंय म्हणून केलेली पार्टी, हो की नाही. हे जर पकडले तर जवळपास, हा, हल्ली पेट्सचे पण बर्थडे सेलिब्रेट होतात, हो की नाही. आणि मग त्याच्यासाठी पण वेगवेगळे गिफ्ट, वेगवेगळे काही पदार्थ सगळे आणले जातात. हा, औषधांचा खर्च असतोच. हे असे 55 झाले. त्यानंतर पार्टीज वगैरे पकडलं तर वर्षातून एक समजा की 10 एक समजला 65 झाले. त्यानंतर अं, कंटाळा आलाय, आज बनवण्याचा मूड नाहीये, गेलो रेस्टॉरंटला किंवा गेलो बाहेर, हो की नाही. त्यावेळेस होतो. हा, मीटिंग असली की होतो. मग समजा कधी कंटाळा आला, महिन्यात एकदा तर कंटाळा येतोच. काय काय जणांना 15 दिवसातून येतो, काय काय जणांकडे आठवड्याला फिक्स ठरलेलं असतं की विकेंडला बाहेर जायचं. ओके. तर विकेंडचं पकडलं तर खूप होईल. आपण 15 दिवसाचं पकडलं, जाऊ दे महिन्याचं पकडू, महिन्यातून एकदा जवळपास 12 म्हणू आपण. जर तुम्ही कॅल्क्युलेट करा, जर तुम्ही महिन्यातून 2 वेळा जात असेल तर डबल कॅल्क्युलेशन होईल. महिन्यातून मी 12च पकडले फक्त, म्हणजे एकच पकडलं, वर्षातून 12 झाले. ओके. 65. आ, हा, भरपूर. ओके. तुम्हाला काय अजून आठवतात का? सांगा चॅट बॉक्स मध्ये. 77 झालेत आतापर्यंत. अजून काय आठवतं? ज्याच्यामुळे आपण बाहेर खातो किंवा बाहेर सेलिब्रेट करतो. पिकनिक. पिकनिकला तर होतच वर्षातून 2-3 वेळा. आणि पिकनिक म्हणजे काय अशी वन डे वाली नसते ना, लॉंग असते, ओके नाही. मग ते 2-3 टाइम सगळं बाहेर खाण्यात येतं. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर आपण अनहेल्दी फूड किती खातोय आणि याच्यावर किती खर्च करतोय, मला हे सगळं जाणीव करून द्यायची गरज अशी वाटली. जवळपास आपण सगळं बरं पकडलं तर 100 डेज आपण अनहेल्दी फूड खातो. पार्सल, हा. आपल्याकडे नवीन हे आहेतच की स्विगी, झोमॅटो.
पटकन घरी आणून देतात. ओके नाही, सगळं पकडलं तर जवळपास 100 डेज आपण अनहेल्दी फूड कन्झ्युम करतो, किंवा असं म्हणतो की त्याच्यावर आपण वेस्ट करतो, हे पकडतच नाही आपण. हो की नाही? मग कसं म्हणू शकतो की अनहेल्दी फूड जर, हे जर आपण टाळलं, किंवा याला जर टाइम कमी लागला, बजेटमध्ये जर होत असेल, तर याचा, आणि हे सगळं खाऊन जर हेल्थवर परिणाम होणार आहे आणि गोळ्या औषधं आपल्याला खायला लागणार आहेत, ते तर आपण पकडलंच नाही याच्यामध्ये. म्हणजे हे किती कॉस्टली आहे आपल्यासाठी. आणि आपण विचार करतो की हेल्दी फूड हे म्हणजे बजेटमध्ये नाहीये. बरोबर? ऍग्री करता सर्वजण? ऍग्री करता? म्हणूनच जे सिजनल असेल, सिजनल ते काय असतं, कमी किमतीत असतं. आता समजा वॉटरमेलन हेच सीझन नसताना घ्यायला गेलं तर महाग असतो, पण सीझन मध्ये खूप कमी किमतीला असतो. मग सीझनल निवडायचं, त्यामुळे आपल्याला बजेटमध्ये बसतं. त्यानंतर लिमिट, जे आउटसाइड फूड खातो आपण रेस्टॉरंटला, एका वेळी जवळपास 4 लोकांची जर फॅमिली असेल तर जवळपास 800, 900, 1000, जे कसं ऑर्डर करतो त्याच्यामुळे कमीत कमी 1000 रुपये खर्च तर येतोच येतो. ह्याच्यापेक्षा तर म्हणजे कमीच खर्च येईल असं मी म्हणेन हेल्दी इटिंगला. त्यानंतर जे ब्रँड आपण चूज करतो, हे ऑथेंटिक ब्रँड चूज करायला हवे, जे कमी किमतीत असतात आणि चांगले न्यूट्रिशन देणारे असतात. ओके. त्यानंतर होल ग्रेन्स, लेग्युम्स, व्हेजिटेबल हे कॉस्टली नसतात जास्त. जे आपण काय म्हणतो ते फॅन्सी फूड जे काय म्हणतो, वेगवेगळे सॉसेस म्हणतो, यांना जास्त खर्च होणार आहे. आणि ह्या सगळ्याचं सोल्युशन काय आहे? वन पॉट मिल. हे सगळ्याचं सोल्युशन काय असणार आहे? म्हणजे बिझी असणाऱ्यांसाठी पण, बजेटमध्ये पण, आणि पटकन बनणारे. बऱ्याच वेळा बाहेर का गेलं जातं, बनवण्याचा कंटाळा आहे ना, मग वन पॉट मिल पटकन बनतो. ओके. टाइम नाहीये, वन पॉट मिल पटकन बनतो. सगळ्यांच्या टेस्ट मॅच करायच्या, अशा रेसिपी असतात की ज्या सगळ्यांना आवडतील. ओके. आता कॉमन मिस्टेक काय होतात ते आपण पहिलं बघूयात. जेव्हा म्हणजे वेगवेगळं बनवलं जातं त्यावेळेस ओव्हर कुक केले जातात व्हेजिटेबल, त्यामुळे त्याचे न्यूट्रिशन सगळे निघून जातात. त्यानंतर एक्सेसिव्ह यूज ऑफ ऑइल अँड घी, म्हणजे जास्त प्रमाणात तेल, म्हणजे टेस्ट येण्यासाठी जास्त प्रमाणात तेलाचा वापर केला जातो, जास्त प्रमाणात मिठाचा वापर केला जातो. ओके. आणि मसाल्यांचा वापर केला जातो. त्यानंतर रेडीमेड सॉसेस, मसाला वापरले जातात टेस्ट येण्यासाठी. ह्या कॉमन मिस्टेक होतात. म्हणजे बाहेरचं खायचं, तिथे देखील हेच प्रॉब्लेम आहे. आणि घरी जरी डिमांडिंग पूर्ण करायची म्हटलं तर हाच प्रॉब्लेम आहे. बाहेर जास्त वापर केला जातो. मग या 100 डेज पैकी आपण जर फंक्शनला घरी कुक करतोय, पण बाकीचे दिवस जर बाहेर खातोय, 20च आपण फंक्शनचे पकडले होते, बाकीचे जवळपास 80 डेज आपण बाहेर खातोय, तर हे रेडीमेड सॉसेस, मसालाज, प्रिझर्वेटिव्ह, जरी आपण रेडी टू पॅक जरी म्हणजे घेतलं, किंवा पटकन बनणारे मॅगी म्हणा किंवा सूप म्हणा, रेडी टू ईट वाले जे घेतो आपण, त्याच्यामध्ये देखील खूप प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. ओके. याचं आपल्या शरीरावर नुकसान होतं. त्यानंतर स्किपिंग फायबर रिच फूड. मग फायबर रिच फूड म्हणजे सॅलेड्स, फ्रुट्स, ज्याच्यामधून चांगल्या प्रकारे आपल्याला फायबर मिळणार आहे, ह्या गोष्टी स्किप केल्या जातात. कारण एकतर कॉस्टली आहे म्हणून, खाण्याचा कंटाळा, आणण्याचा कंटाळा, अशा प्रकारे. ओके. त्यानंतर जे आपण पॅकेट फूड निवडतो किंवा जे बाहेरचं खातो आपण, त्याच्यामध्ये सॉल्ट, शुगर हे जास्त प्रमाणात हिडन असतात, जे आपल्याला दिसत नाहीत, किंवा पॅकेटवर आपण कधी वाचलं नाही की याच्यामध्ये इतके सॉल्ट आहेत, इतके शुगर आहेत, इतक्या सर्व आहेत. त्यामुळे काय होतं, कॉमन मिस्टेक होतात आणि आपण अनहेल्दी बनतो. त्यानंतर वन पॉट मिल चे काही ऑप्शन आहेत. मला जे सुचले ते मी सांगितले. तुम्हाला देखील चॅट बॉक्समध्ये सांगायचे की असे वन पॉट मील तुम्ही आता सध्या काय बनवता, म्हणजे जे बनवताय तेच सांगा, जे बनवत नाही ते नका सांगू. मग माझ्या दृष्टीने व्हेजिटेबल खिचडी, बऱ्याच जणांच्या घरी रात्री व्हेजिटेबल खिचडी बनते.
त्यानंतर दाल पंपकिन सूप. हल्ली मिलेट्स खिचडी बनवली जाते किंवा मसाला भात म्हणू आपण, ते बनवलं जातं. त्यानंतर दाल खिचडी आणि मखाना खीर. आपले कम्युनिटी मेंबर्स असतील बरेच इथे. मला सांगा बरं, तुम्ही संध्याकाळचं जे बनवता ते अशाच प्रकारे असतं, त्यामुळे तुम्हाला इझी जातं म्हणजे तुमच्यासाठी जे बनवता ते. तुम्ही तुमचे ऑप्शन पण सांगा, तुम्ही काय बनवता असं वन पॉट. येस येस. जे ऑलरेडी आपले कम्युनिटी मेंबर्स आहेत त्यांना माहिती असेल की आपण शक्यतो डिनरमध्ये असेच ऑप्शन देतो. ओके. येस, दाल सूप, चकोल्या, दाल ढोकळी. येस, दाल ढोकळी. अजून? हा, सेम डाळ. पालक डाळ. पालक डाळ मग ते त्याच्यासोबत काहीतरी लागणार ना, सूप. ओके, आंबील. मूग डाळ भाकरी, छोले सँडविच, ग्रेट. सॅलड, सूप, पराठा. आमच्या घरी खात नाहीत. काय खात नाही? पालक डाळ. व्हेजिटेबल भेळ. अरे वा, खूप छान ऑप्शन आहे. व्हेजिटेबल भेळ. छान छान. खूप छान ऑप्शन सांगितले तुम्ही ते. आणि असं बनवताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे, ज्याच्यामुळे तुमचा टाइम वाचणार आहे, कमी वेळेत बनणार आहे. आणि जेव्हा जेव्हा भूक नसेल त्यावेळेस तर सगळं संपूर्ण अन्न बनवणं आणि ते वेस्ट करणं किंवा दुसऱ्या दिवशी खाणं हे चुकीचंच आहे. त्यामुळं वन पॉट मील जर तुमच्याकडे काही बनत असतील तर ते नक्की बनवा. मी देखील तुम्हाला एक छान ऑप्शन देणार आहे. हे मी काही ऑप्शन सांगितलेले आहेत. याच्यातील कोणतीही रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मागू शकता आणि ती बनवू शकता. आपल्याकडे याच्या सर्वांच्या रेसिपी आहेत. आणि याचं सर्वाचं सोल्युशन म्हणून आपण एक अशी गोष्ट घेऊन आलो ज्याच्यामध्ये तुम्हाला विचार करायचीच गरज नाही. तुम्ही पूर्ण महिना हे करू शकता. आणि आत्ताच लॉन्च आहे म्हणून आपण याच्यावर 90% लॉन्च घेऊन एक अशी रेसिपी बुक, वन पॉट मीलची अशी रेसिपी घेऊन आलो ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे न्यूट्रिशन मिळणार आहेत. मुलांना देखील आवडतील अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे बजेट फ्रेंडली, आपण जे मिक्स क्लिअर केले, बजेट फ्रेंडली असणार आहे, टाइम वाचणार आहे हे तुमचा, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. याच्याबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचंय? कोणाकोणाला जाणून घ्यायचंय चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. अरे वा, खूप 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 छान. खूप छान. आणि ही टोटल 90% ऑफ म्हणून आपण ही लॉन्च करणार आहोत. कारण फ्री दिली की त्याचा यूज होत नाही, म्हणून आपण 90% ऑफ दिले याच्यावर. हो की नाही? जेणेकरून ते तुम्ही इम्प्लिमेंट कराल, ते वापराल, त्याचा वापर कराल, त्याचा फायदा घ्याल यासाठी. ओके. खरं तर आम्ही फ्री पण देऊ शकलो असतो तुम्हाला, पण याचा वापर होत नाही, फ्री यूज केलं जात नाही, उघडून देखील पाहिलं जात नाही. म्हणूनच अशी ई बुक, ज्याची लिंक तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये येईल, तुम्ही आपल्या ऍप मध्ये आहे ही, तुम्ही बाय करू शकता. ज्याच्यामध्ये व्हेजिटेरियन पण ऑप्शन आहेत आणि काही एक 3-4 नॉन व्हेजिटेरियन पण ऑप्शन आहेत. वन पॉट मील आहेत ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. इवन त्याच्यामध्ये व्हिडिओ पण ऍड केलेले आहेत. 1-2 रेसिपीज सोडल्या की सगळ्यामध्ये त्याचे क्लिक केल्यानंतर व्हिडिओ देखील ओपन होणार आहेत. आणि इंटरेस्टिंग रेसिपीज, आता जे आपण बोललो चॅटबॉक्समध्ये, त्याच्यामध्ये काय होतं, त्याच त्याच रेसिपी खाऊन आपण बऱ्याच वेळा बोर पण होतो. किंवा मुलं म्हणतात काय ती दाल खिचडी, काय ते हे असं. मग तुम्हाला गरजच नाही लागणार. ठीक आहे, बोर व्हायची गरज लागणार नाही. मुलांच्या बाबतीत तुम्हाला पण वेगळी एक रेसिपी करू शकतात. इवन व्हिडिओ दिल्यामुळे काय करू शकतात, जर जेंट्स पण व्यवस्थितपणे कुक करू शकतात. ओके. ओके. चॅट बॉक्स मध्ये लिंक, एकच मिनिट हा, मी लिंक टाकते चॅट बॉक्स.
चॅटबॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, या लिंकवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता. फक्त 99ला ही बुक आहे आणि ही फक्त आजच्या दिवस आहे. 99 मध्ये. फक्त सिरियसली ह्या गोष्टीचा वापर करावा, ह्या गोष्टी तुम्ही यूज कराव्या आणि त्या फॉलो कराव्यात, यासाठी फक्त सिरियसनेसचे चार्जेस आपण घेत आहोत. आता काय मी टिप्स सांगणार आहे, तुम्ही साइड बाय साइड लिंकवर क्लिक करून बाय करू शकता. सोबत सोबत टिप्स आहे का ज्या मी सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही जेव्हा बाय कराल तर चॅटबॉक्स मध्ये टाका फक्त डन म्हणून. वृंदा चौधरी, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. येस, ते इंटरनेट हँडलिंग चार्जेस असतात, तर ते 107 रुपये सांगत असेल तुम्हाला. आमची प्राइस आहे ते फक्त डबल 9च आहे. ओके, तुम्ही जसे घ्या बाय कराल तसं चॅटबॉक्स मध्ये टाका. आता पुढच्या टिप्स पाहूयात. टिप नंबर 1 फॉर बिझी लाईफ, वीकली प्रिपरेशन करणं गरजेचं आहे ऑल इन्ग्रेडियंट्सचं. मग तुम्ही 1 पॉट मील असू दे किंवा अदर इन्ग्रेडियंट्स असू दे, अमेझॉनवर तुम्ही मील प्लॅनर असे जर टाकलं तर एक शीट येते जी फ्रीजला आरामात चिटकून राहते. मी देखील माझ्याकडे लावलेली आहे असं. किंवा तुम्ही डायरीमध्ये कशामध्ये देखील एक असं प्लॅनर बनवू शकता. पूर्ण फॅमिली मिळून अगदी 15 मिनिटं काढायची आहेत आणि तुमचं वीकली शेड्यूल काय असणार हे जर त्याच्यामध्ये लिहून काढला, मग त्याच्यानुसार काय इन्ग्रेडियंट्स लागतात हे जर तुम्हाला समजलं, म्हणजे अंदाजे काढायचं. मागे पुढे होऊ शकतं, अचानक काही गोष्टी होऊ शकतात, पण जर इन्ग्रेडियंटचे प्रिपरेशन असेल तर तुम्हाला पटकन बनवण्यासाठी काही म्हणजे जरी काही पाहुणे जरी आले म्हणा किंवा काही जरी आले म्हणा, जेव्हा तुमच्याकडे इन्ग्रेडियंट्स असतील तर तुम्ही त्या गोष्टी पटकन बनवू शकता. इन्ग्रेडियंट्स नसतील तर मग काय होतं की मग बाहेर खाण्याचा प्लॅन होतो. मग काय होतं, बाहेरून मागवण्याचा प्लॅन होतो. कारण त्या गोष्टी नाहीयेत, हँडी नाही आहेत, त्या फ्रीजमध्ये अवेलेबल भाज्या नाही आहेत त्या. मग काय होतं, आपण असे ऑप्शन चूज करतो. त्यासाठी वीकली प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. बऱ्या सगळ्या आपल्याला अंदाज आलेलाच असतो आपल्या फॅमिलीचा की काय खाणार, कोण काय खाणार. नसेल आलं तरी त्यांना सोबत घेऊन बसा आणि एक प्रिपरेशन करा की काय इन्ग्रेडियंट्स लागतात. मोस्टली आपल्याला माहितीच असतं की काय इन्ग्रेडियंट्स लागतात, त्या गोष्टी आणून ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये व्हरायटी असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्मार्ट ग्रोसरी शॉपिंग लिस्ट, जे आपल्याला लागणार आहे त्याची जी लिस्ट आहे ती आपण बनवायची आणि ती आधीच आणून ठेवलेली असेल तर मग काय होतात, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या येत नाहीत आपल्याकडे आणि करण्यासाठी देखील इझी होतात. पटकन आपल्या हँडी असतात त्या गोष्टी आणि आपण त्याच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो. त्यानंतर अश्विनी मॅडमनी घेतलेला आहे, लक्ष्मण सरांनी घेतलेला आहे, वृंदा चौधरी मॅडमनी घेतलेला आहे. त्यानंतर मॅडम लिंक सेंड, अच्छा परत लिंक पाठवायचे. ओके, परत लिंक पाठवलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर जे मिलेट्स आहेत, लेग्युम्स आहेत, म्हणजे डाळी म्हणा, कडधान्य म्हणा किंवा मिलेट्स. मिलेट्स खूप इझी होतात जर तुम्हाला कोणत्या गोष्टीमधून बाहेर येण्यासाठी म्हणा किंवा वेट मॅनेजमेंटसाठी म्हणा किंवा इवन हेल्दी राहण्यासाठी म्हणा. मिलेट्स आपल्या आहारात असायलाच हवे. हे मिलेट्स जर सोक केलेले असतील, भिजवलेले असतील किंवा जे कडधान्य म्हणतो आपण ते जर आपल्याकडे सोक केलेले असतील किंवा आपण त्याची रेसिपी बनवायला वेळ नाहीये, काही नाहीये, पण साधा सोप ते आपण बॉईल करून तर नक्कीच खाऊ शकतो ना. कडधान्य असतील तर ते बॉईल करून खाल्ली, त्याच्यावर साधं कांदा टोमॅटो वगैरे जरी टाकून खाल्लं तर आपण त्याचा तसा देखील यूज करू शकतो. पण जर ते आपल्याकडे सोप केलेले नसतील तर आपण काय करू शकतो, मग चुकीच्या गोष्टी यूज करतो. ऍटलिस्ट 2 दिवस आधी आपण त्या गोष्टी भिजवून ठेवणं. बाजरा म्हणजे मिलेट्स म्हणा, मिलेट्स काय सकाळी भिजवावे लागतात. जर आपल्याला संध्याकाळी काय खायचं याचं प्लॅनिंग असेल
तर मग आपण अशा गोष्टी भिजवून ठेवतो, याचा वापर करतो. आणि ते आपल्याला इझी जातात डाएटचं प्लॅनिंग करण्यासाठी, हेल्दी फूडसाठी, हेल्दी लिव्हिंगसाठी आणि सर्वासाठीच. त्यानंतर मसाला पेस्ट बाहेरचे यूज केल्या जातात, ज्याच्यामध्ये जास्त प्रिझर्वेटिव्ह असते. इव्हन वास देखील त्याचा इतका, म्हणजे मी तर आतापर्यंत कधीही यूज केली नाही, पण मी यूज करताना बघितले त्याचे एक स्मेल असतो, ते कारण प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. तर हे न करता आठवड्याचं जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल, जरी बिझी असाल, होममेकर जरी असाल तुम्ही, तरी देखील तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या जिंजर गार्लिक पेस्ट म्हणा, ग्रीन चटणी म्हणा, जर तुम्हाला आवळा होल मिळतोय तर आवळ्याचा ज्यूस घ्यायचा असेल तुम्हाला, तर आवळा मिळाला, त्याचा एक कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये त्याचा ज्यूस काढला आणि त्याचे क्यूब्स बनवून ठेवले. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी फ्रीजमध्ये प्रिझर्व करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या इझी जातील पटकन करण्यासाठी आणि हेल्दियर लाईफसाठी तुम्हाला हेल्प करतील. ओके. त्यानंतर असे काही गोष्टी देखील असतात ज्याच्यामध्ये एक 3-4 दिवस मसाला टिकू शकतो. अशा पद्धतीने देखील मसाला करून ठेवू शकता. कोथिंबीर वगैरे म्हणा, ती अशी काय म्हणते, सुकवून देखील ठेवू शकता, किंवा व्यवस्थितपणे फ्रीजमध्ये आणून ठेवली असेल तर ते गार्निशिंगला वगैरे म्हणा, आपल्याला ते रेसिपी आपण काय म्हणतात डोळ्यांनी पाहतो, तर तसे गार्निशिंग करण्यासाठी कोथिंबीर म्हणा, कस्तुरी मेथी म्हणा, याचा वापर केला आपण, आणि त्या जर आपल्याकडे असतील ते देखील आपण यूज करू शकतो. त्यानंतर ऑइल ऐवजी तुम्ही एक भाज्यांना म्हणा, किंवा जे वन पॉट मील जरी असतील, तुम्ही त्याच्यामध्ये कोकोनट म्हणा, किंवा शेंगदाणे म्हणा, काजू जर यूज करू शकत असाल तर काजू म्हणा, याचा वापर केला तर अजून तुमच्या पदार्थाला टेस्ट वाढणार आहे. नॅचरल फॅट, म्हणजे हेल्दी फॅट म्हणतो आपण, ते त्याच्यामध्ये येणार आहे. याच्या पेस्ट देखील तुम्ही इझिली अवेलेबल, म्हणजे फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता, ज्या तुम्हाला पटकन रेसिपी बनवण्यासाठी मदत करणार आहे. फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह करायचं याच्यामध्ये. काय होतं, एक व्यक्ती सर्व गोष्टी करायच्या म्हटलं तर ते जा होत नाही, आणि फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह केल्यानंतर काय होतं, एकतर गोष्टी मुलांना, म्हणजे खास करून मुलांना करा. जरी तुम्ही भाजीच्या शॉपिंगला जात असाल तरी त्यांना घेऊन जा, जेणेकरून त्यांना आजूबाजूला काय भाज्या अवेलेबल असतात, इवन सीझनल काय अवेलेबल असतं हे समजतं. आणि त्यांना म्हणजे जे आपण घरी आल्यानंतर सगळं निवड वगैरे करायचे, त्या निवडण्यातच बराच वेळ जातो, तर यासाठी देखील फॅमिली मेंबर्सला इन्व्हॉल्व करा. त्यांना ते वेगवेगळं करणं, वॉशिंग कसं करतात हे करून घेणं त्यांच्याकडून समोरून, हे अशा गोष्टी जर आपण केल्या तर आपलं काम देखील कमी होतं, टाइम देखील वाचतो, आणि मेन म्हणजे अं, त्यांना गोष्टी समजतात. त्यामुळं काही दिवसांनी का होईना ते आपल्याला मदत स्वतःहून करणार आहे. ओके. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवणं गरजेचं आहे. हे एक फॅमिली रिच्युअल बनलं पाहिजे, की वीकली प्लॅनिंग करायचंय. तर हा आज संडे आहे तर वीकली प्लॅनिंग झालं होणार आहे. आज संडे आहे तर भाज्यांची खरेदी होणार आहे. आज हा वार आहे तर ग्रोसरीची शॉपिंग होणार आहे. याच्यामध्ये फॅमिली इन्व्हॉल्व्ह होणार आहे. काही गोष्टी म्हणजे थोड्याशा मुली म्हणा, मुलं मोठी झाली, त्यांना समजलं की घरात आहे काय नाहीये, ग्रोसरीसाठी देखील तुम्हाला लिस्ट बनवण्यासाठी देखील त्यांची हेल्प होऊ शकते. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला ऍड करा. तुम्ही मोठ्यांना नसेल ऍड करू शकत, पण मुलांना आत्तापासून हे सवयी लावणं गरजेचं आहे. हा. संडे मील प्लॅनिंग रिच्युअल करा. फक्त 15 मिनिटं काढायची संडेला. जसं मी सांगितलं, मील प्लॅनर गुगल, आपल्या अमेझॉनवर म्हणा, तुम्ही टाकू शकता मील प्लॅनर. प्रॉपर वीकली मील प्लॅनर घ्यायचा, मंथली नाही घ्यायचा. वीकली घेतला की आपल्याला सोपं जातं. मंथली विचार करायला किंवा असं करायला वेळ नाहीये आपल्याला इतका. पण वीकली घेतला तर तो स्मूथली जातो. त्याच्यावर आपण प्रॉपर लिहू शकतो की त्याच्यावर ग्रोसरी काय आणायचे हे देखील ऑप्शन असतो. त्यामुळे मग ते याच्यामध्ये मुलांना आवर्जून सहभागी करू शकता. फ्रीजला मॅग्नेटिक असतं, ते मॅग्नेटिक फ्रीजला ऑटोमॅटिक चिटकून जातं, आणि त्याच्यावर रब करण्यासाठी डस्टर वगैरे पण दिला जातो. तुम्ही वीकली लिहिलं त्याच्यावर, आणि नंतर डस्टरने वीक संपला की परत हे पुसायचं त्याच्यावर आणि परत करायचं. ओके. अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. आणि एक संडे रिच्युअल बनून जाईल. संडे आहे तर हे व्हायलाच हवं. आता एक अजून टिप्स आहे.
हायड्रेशनसाठी. उन्हाळा चालू आहे तर हायड्रेशनसाठी आपण काळजी घेतलीच पाहिजे. तर मिनिमम 8 ग्लास, कमीत कमी 8 ग्लास पाणी प्यायलाच हवं. डिपेंडिंग तुमच्या ऍक्टिव्हिटी लेवल काय आहेत याच्यावर तुम्ही थोडीशी क्वांटिटी वाढवू शकता. जसं आपण नेहमी सांगतो की 20 लिटर, 20 किलोला 1 लिटर. मग तुमचं वजन किती आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करा. उन्हाळ्यात थोडं अर्धा लिटर वाढणार आहे आणि हिवाळ्यात थोडंसं अर्धा लिटर कमी होणार आहे. ओके. पण सगळ्यात सगळ्यात कमी लेवल म्हणजे 8 ग्लास हे पाणी पिलंच पाहिजे दिवसभरात. ज्याच्यामुळे तुमचं बॉडी फंक्शन व्यवस्थित होणार आहे, बॉडी डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित होणार आहे. आणि या दिवसात तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स, जे सॉल्ट वॉटर म्हणतो, सॉल्ट लेमन वॉटर घेऊ शकता. इन्फ्यूज वॉटर, ज्याच्यामध्ये आपण सांगतो की काकडी, पुदिना, अद्रक, असं जे इन्फ्यूज वॉटर, अल्कलाईन वॉटर ज्याला म्हणतो आपण, ते घालून टाकून पिल्यानंतर म्हणजे ते 2 तास भिजत ठेवा, ते प्या. सब्जा सीड असेल, चिया सीड असेल, ते देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. त्यामुळे तुम्हाला कूल ठेवण्यासाठी, डिहायड्रेट होऊ नये यासाठी देखील मदत करते, हायड्रेट ठेवण्यासाठी. ओके. युअर प्लेट टू युअर हेल्दियर यू, युअर पाथ टू अ हेल्दियर यू. ही तुमची प्लेटच ठरवणार आहे की तुम्ही कसे राहणार, म्हणजे हेल्दी राहणार आहात की नाही. ओके. त्यानंतर मी फक्त इमॅजिन करा. एकच मिनिट. माझा पार्ट इथे कंप्लीट झालेला आहे. आता पुढचा पार्ट सांगण्यासाठी सर येणार आहेत. आणि तुम्ही बुक घेतली असेल तर आवर्जून टाका की चॅट बॉक्समध्ये डन असं. आणि जर काही तुमचे अजून क्वेश्चन असतील तर मी देखील आहे, तुम्ही विचारू शकता. सर देखील आहेत, विचारू शकता. काही तुम्हाला अडचण येत असेल तरी देखील तुम्ही विचारू शकता. ओके. बाकीचा पार्ट सर घेतील. आणि जे चॅट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह होते त्यांनी अजून शेवटपर्यंत राहा. तर त्यांना तुमचं गिफ्ट मिळणार आहे आणि ते सर देणार आहेत स्वतः. त्यामुळे तुम्ही सगळेजण ऍक्टिव्ह राहा. Yes. So, good evening, all. एकच मिनिट. हा. So, आपण पहिलं तर तुमचं सगळ्यांचं लकी व्हील चेक करणार आहे आज. आता लकी गेम खेळणार आहे आपण. किती लोक इथे लकी आहेत पाहूया. पहिलं तर ती लोक लकी असतात जे काहीतरी एफर्ट्स घेतात, राईट. सो इथे एफर्ट्स घेतलेले तुम्ही सगळे आहात आणि त्यांचं आपण इथं नाव ऍड करणार आहे. माझ्याकडे डेटा आलेला आहे, पण पहिलं तर ते एफर्ट्स घेऊन इथं पेशन्स मध्ये थांबल्यात का ते पण आपण चेक करूयात. ओके. सो दिस इज लकी व्हील. हे स्पिन होणार आहे. हो. नाव चेक करायचं. ओके. पहिलं तर ज्यांनी कोर्स परचेस केलेला आहे अशी माझ्याकडे लिस्ट आलेली आहे. सेट आहेत बहुतेक. उज्ज्वला जाधव आहेत, वर्षा सोनार मॅडम आहेत, शोभा मोरे मॅडम आहेत, कल्याणी कवडे, वृंदा चौधरी, रुपाली गायकवाड, अमित राऊत, ज्योती भोसले. आय थिंक लिस्ट इज बिग. माझ्याकडे एवढीच नावं पोचल्यात. आपण ग्रुपवर अनाऊन्स करू. सो चॅटबॉक्समध्ये जे ऍक्टिव्ह मंडळी होती, कंटिन्यू पोस्ट करत होते, अजून पण थांबलेले आहेत. येस, दिस इज अ न्यू कन्सेप्ट. इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वात जास्त ऍक्टिव्ह मेंबर कोण आहे बरं आज? अश्विनी भरवडे मॅडम ऍक्टिव्ह आहेत खूप. हायएस्ट ऍक्टिव्ह पर्सन. सो वी विल पुट हर नेम. आणि अश्विनी रिपीट नाही झालं तर मी फक्त अश्विनी लिहितोय, रिपीट झालं तर मी पुढे नाव टाकेल. सो वेळ वाचेल आपला. त्यानंतर वर्षा. वर्षा एकच आहे ना आज? कारण आपल्याकडे वर्षा खूप आहेत, पण आज वर्षा एकच आहेत. वर्षा सोनार मॅडम आहेत. सो वर्षा सोनार मॅडम सेकंड लेवलला होत्या. बघू आता काय काय गिफ्ट मध्ये लागणार आहे. त्याच्यानंतर कोण आहे? निशा मॅडम आहेत. वाव. वी हॅव निशा मॅम. निशा मॅम पण एक आहेत. कोण डबल असतील तर सांगा. हं? आपण फटाफट चेक करूयात लकी पीपल कोण आहेत आज.
विद्या खैरनार इज द पर्सन हु एंटर्ड फर्स्ट इन द रूम. आज झूम मीटिंग सुरू झाल्या झाल्या विद्या खैरनार जॉईन झाल्या होत्या. सोनल नागोरी आहेत का मीटिंग मध्ये? सोनल जी आहेत. त्यानंतर अं, लता मॅडम आहेत. रुपाली. रुपाली दोन आहेत, त्यामुळे रुपाली गायकवाड असं लिहावं लागेल. सुवर्णा जरे पण आहेत. पण मीटिंग मध्ये नाही आहेत तर सांगा मला, कोणीतरी चेक करा. हे नावं जर आहेत, मी घेतोय ते मीटिंग मध्ये नसतील तर ह्या व्हील मध्ये आपण टाकणार नाही त्यांना. व्हील मधून काढून टाकणार. अमित राऊत आहेत. देन कल्याणी आहे. रेणुका पण आहेत का त्या आता मीटिंग मध्ये? माझ्या मोबाईलवरनं चेक करा. रेणुका बुरुक आहेत. स्नेहल जी आहेत. त्यानंतर क्रांत हे किरण ज्योती आहेत का? स्नेहल नाहीये. बघा, जे गेले त्यांचं नुकसान झालं. बिकॉज दे आर नॉट चान्स टू एंटर इन दिस गेम. किरण ज्योती आहेत का? चलो हम यही से देख लेते. हाँ, किरण ज्योति मैडम आए. देखते हैं आप में से लकी कौन है. उसके बाद है दीपक. दीपक सोनवणे. दीपक. दोन जण आहेत का ते? दोन वेगवेगळ्या आयडी वरून आहेत. हो. डबल चान्स है फिर तो आपका. सोनवणे. आकांक्षा मॅडम मात्र आवर्जून कुठलीही इन्फॉर्मेशन नाही चुकवत नाहीत. आणि आता आपण डेटा मेंटेन करणार आहे. ऑल मीटिंगसाठी आपलं हे राहणार आहे. फर्स्ट कोण येते, लास्ट शुभा मोरे मॅडम आहेत. आहेत का ते आत्ता? आत्ता आहेत का, चेक करा. ही नावं टाकलेली परत एकदा चेक करा. यातलं कोण आत्ता नाही येत. ओके. ज्योती भोसले इज ऑल्सो द्या, ह्या लिस्ट मध्ये पण आहे ना? कोण? भावना मॅडम आहेत. भावना आहेत. अजून अवंग अंतिका शेळके. फर्स्ट ऑफ ऑल वी विल चेक इट. दीपक सोनवणे, पुष्पलता वराडी, लक्ष्मण इड्डे सर आहेत. त्यात आहेत का? नाही ना, म्हणजे चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह, मीटिंग मध्ये आहेत. झाले. लता छेडे झालं, रुपाली गायकवाड. ओके. सो कोणाचं राहिलंय का? प्रज्ञा कोण आहेत का? शोभा मॅडम तुमचं घेतलंय. ओके. मुक्ता मॅडम पण आहेत. ओके. मुक्ता सेठ. कोणाचं राहिलं असेल तर सांगा. ओके. वंदना. वंदना एकच आहे ना? ओके. अंकिता मॅम. हा, त्या पण खूप ऍक्टिव्ह होत्या चॅट बॉक्स मध्ये. ओके. वृंदा. अजून कोण राहिलं? रुपाली मालवणकर. बघा, कोणाचं राहिलं असेल तर सांगा आता, फटाफट फटाफट. फार इंटरेस्टिंग गेम आहे हा. उज्ज्वला जाधव. हा सांगा, मग मी थांबलोय. तुम्ही सांगितलं तर मी फटाफट नाव ऍड करतो. माझं टायपिंग स्पीड फास्ट आहे, बघताय ना तुम्ही. ओ नहीं, पण अभी ये बोल रहा है खत्म. ठीक है, अभी इसको कुछ तो करना पड़ेगा ये. हा. नाही नाही, आपण करू ना. उज्ज्वला घेतलं. वृंदा चौधरी आहे. बर. तर आपण इथे सी करूयात. रुपाली मालवणकर केलंय. अच्छा, नाही, रुपाली एमच करतो ना मी, मला तेवढे लेटर जास्त मिळते. किरण ज्योती मॅडम तुमचं नाव घेतलंय. हम्म. झाले सगळे. अनिता पाटील राहिले ना? हा. येस. अनिता पी. अजून कोण राहिलं का? हो, प्रज्ञा मॅडम. उषा मॅडम. मजा आने वाला है.
प्रतिभा वाघ पण आहेत. ओके. आकांक्षाजींचं आडनाव काढू आपण. उषा. आणि ज्योती मॅडमचं पण, शोभा मॅडमचं काढून टाक. हं. नाव ठेवलंय, आडनाव काढलंय फक्त, नाव बसवायला. ओके. प्रांजली पण आहे. बर. मग आता व्हील आपल्याला 5 वेळा फिरवावं लागेल, एवढी मंडळी आहेत म्हणल्यानंतर. ओके, टाइम अप. सगळे ऍक्टिव्ह होते ना पण. सो व्हील हैज बीन जनरेटेड. तो अभी आपका व्हील तो बन गया है, देखो. हम्म. आणि आता हे व्हील आपण प्ले करणार आहे. सो होप यू कॅन सी दिस. इंटरेस्टिंग. आज ही व्हील फिरणार आहे 5 वेळा. आणि पहिलं जे गिफ्ट असणार आहे, फक्त आता ते तुम्ही बघा कसं करायचं. आपला 4 मेला फुल डे वर्कशॉप होतोय, ज्याच्यामध्ये सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचा लंच, हे सगळं आपण देतो. आणि ह्या ब्रेकफास्टची व्हॅल्यू तशी पैशात काढता येत नाही, पण आपण मिनिमम 2,999 रुपये घेतो तिथले. सो पहिला विनर जो निघणार आहे, ज्याला 2,999चं गिफ्ट मिळणार आहे. एक्साइटेड? लेट्स चेक हु इज दॅट लकी विनर. हा, आता तुम्ही म्हणाल सर माझा तर वर्कशॉप झालाय. तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता, पण 4 मेला जर तो नाही आला तर मात्र तो चान्स गेला तुमचा गिफ्टचा. ऑल आर रेडी? एक्साइटेड? अरे वा, भारी. चलो, यू कॅन गिव्ह गिफ्ट ऑल्सो. तो 2,999 रुपयाचं पहिलं गिफ्ट आपण बघूयात. हु इज दॅट लकी पर्सन? लेट्स प्ले दिस गेम. ओ, आई एम ऑल्सो एक्साइटेड. भाई वर्षा सोनार मैडम तो, मतलब वो नसीब ही लेके पैदा हो गए, मेरे को लगता है होलसेल में उनको नसीब मिला है. सो वर्षा सोनार मॅडम यांचं खूप खूप अभिनंदन. 4 मेचा वन डे वर्कशॉप, ज्याची तशी व्हॅल्यू खूप आहे. आपण 15,000च्या प्रोग्रामवरच तो फ्री देतो, पण 2,999 आपण मिनिमम एंट्री फी घेतो तो प्रोग्राम. सो वी ऑल विल कॉंग्रॅच्युलेटेड वर्षा सोनार मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. ऑफलाईन वर्कशॉप आहे हा. ऑनलाईनचा काही प्रोग्राम दिला नाही तर तुम्ही लोक म्हणाल बघा स्वस्तात काम भागवलं. हा, आकांक्षा मॅडम पण म्हणतात ऑलवेज लकी मैडम. यस, शी इज लकी. और ये उन्होंने वापस वापस प्रूव किया है. ठीक है. सो पहिला प्रोग्राम गॉन. तुमच्यापैकी सर्वांना माहिती आहे की आपला ऑनलाईन डिटॉक्स आहे, ज्याच्यासाठी आपण 1,500 रुपये मिनिमम घेतो. सो दुसरं गिफ्ट आपण पुन्हा एकदा व्हील प्ले करूया. आता इथं वर्षा मॅडमचं नाव परत जर आलं तर आपण डबल व्हील प्ले करणार हा. असं होणं अवघड आहे की एकच व्यक्तीचं नाव पुन्हा येईल, पण काय सांगता येत नाही या लोकांचं. इनका डायरेक्ट ऊपर वाले से सेटिंग है. देखो ना कितने लकी है. सो ये दूसरा नाम जो है, ओ इट इज दीपक सोनवणे सर. ही हॅज गॉट ऑनलाईन डिटॉक्स. आणि हे तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता, लक्षात घ्या. आता दीपक सरांनी आपल्याकडे रेसिडेन्शियल डिटॉक्स प्रोग्राम केलेला आहे, बट जर दीपक सरांना कोणाला गिफ्ट करायचं आहे ऑनलाईन डिटॉक्स प्रोग्राम, ही कॅन गिव्ह दॅट गिफ्ट. दीपक सोनवणे सर दुसरे लकी पर्सन आहेत. सो अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स दीपक सर. चला फटाफट फटाफट सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन दीपक सर टाईप करूयात, किंवा दीपक जी टाईप करूया चॅट बॉक्समध्ये. अभी तीसरा तीसरा पहिले गिफ्ट बोलू क्या है की नाही. तिसरं जे गिफ्ट आहे, तुम्ही ऑनलाईन पाहिलं असेल की ज्याच्यामध्ये आपण आता ऑनलाईन द्यावं लागेल. 999 रुपयाचं आपलं कन्सल्टेशन असतं, जे पेड असतं, जे माझ्याबरोबर असतं. तुम्ही जर ॲपमध्ये जाऊन पाहिलं तर 999 रुपये भरावे लागतात त्यासाठी. सो हे जे तिसरं कन्सल्टेशन आहे, पुन्हा तुम्ही घेऊ शकता किंवा गिफ्ट करू शकता. कन्सल्टेशनच्या डेट ह्या ओपन होतील आय थिंक 10 तारखेनंतर. सो तुम्ही कोणाला गिफ्ट करत असाल तर त्याला सांगा, कारण शेड्यूल खूप टाईट आहे. सो 9 किंवा 10 तारखेनंतरच कन्सल्टेशनची वेळ मिळेल. लेट्स सी हु इज दॅट थर्ड लकी विनर जिनको मिलेगा कंसल्टेशन. हो, शी इज अश्विनी.
अश्विनी, यू कॅन टेक इट ऑर यू कॅन गिफ्ट इट. सो थर्ड लकी विनर अश्विनी आहे. अँड नाव फोर्थ विनरसाठी आपला ऑनलाईन 3 डेजचा बॉडी सेट वर्कशॉप होत आहे. त्याची फी आहे 399 रुपये. तो पण तुम्ही घेऊ शकता किंवा गिफ्ट करू शकता. पण इतर ट्विस्ट आहे. इथं फक्त त्याला 399 नाही मिळणार, त्यासोबत त्याला आपले तेवढ्याच अमाऊंटचे मिलेट्स देखील फ्री मिळणार आहे. म्हणजे 399 मध्ये मी तर म्हणेल तेवढं कशाला, 499 MRP चे मिलेट्स. आणि तो जर लांब राहत असेल, तो इथं राहत असेल पुण्यात, तर तो ऑफिसमधून कलेक्ट करू शकतो. किंवा आम्ही त्याला पोर्टर करू, फक्त त्याला पोर्टर चार्जेस पे करावे लागतील. तो लांब राहत असेल तर आम्ही त्याला कुरिअर करू, फक्त त्याला कुरिअर चार्जेस पे करावे लागतील. अँड ऑफ हिज चॉईस. सो जी नवीन कॅटेगरी आपले मिलेट्स ओपन होतीये, त्याच्यासाठीचा चौथा विनर कोण आहे बघू, ज्याला 499 रुपयाचं वाउचर प्लस 3 डे बॉडी रिसेट वर्कशॉप मिळतोय. डबल धमाका. लेट्स सी हु इज दॅट लकी पर्सन. भाई ये तो है विद सोनल जी. ओ, तो ये तो नजदीक है. सोनल जी है क्या मीटिंग में? अच्छा, हे मी जेवढी नावं घेतली मीटिंग मध्ये होते का? क्योंकि इन्होंने थैंक यू लिखा नहीं है. अच्छा, इन्होंने लिखा, वर्षा मैडम ने लिखा, दीपक सर ने लिखा, अश्विनी मैडम तो है, सोनल जी भी है. चलो सोनल जी, आपको भी 499 के मिलिट्स का वाउचर मिल गया है. क्या बात है. चलो, और अभी हम, कौन है वो आखरी पर्सन? आता नॉर्मली आपण 2,999 सुरू केलं होतं, मग पाचवा काय म्हणेल माझं काय? स्वतः मात्र मोठे धमाका आहे. ह्याला आपण देणार आहे आपला 9,999 रुपयाचा 12 वीकचा किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम. हम ऐसे ही करते हैं. हम कहीं से भी शुरू करके कहीं पे भी खत्म करते हैं. हा. सो पाचव्याला वाईट वाटायला नको की अरे मी पाचवा आलो, मी मागे आलो. हे सगळे जुनी पद्धती आहे. आपली पद्धत एकदम वेगळी असते, हे की नाही? आता पुन्हा हा प्रोग्राम तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही कोणाला गिफ्ट करू शकता. सो 12 वीकचा 9,999चा प्रोग्राम म्हणजे पाहायला गेलं तर हा खरा विनर आहे. हा कोणाला भेटतोय पाहूयात आपण. क्या बात है, किरण ज्योती मैडम, आपको मिला है. अभी आप ये त्या म्हणतील सर माझ्या तर पॅकेजमध्ये ऑलरेडी दिलेले आहे, मी काय करू? तुम्ही कोणाला गिफ्ट करू शकता. ठीक आहे. सो किरण ज्योती मॅडमला मिळालेला आहे 12 वीकचा प्रोग्राम. सो शी इज नंबर 1. आणि त्या एक त्यांना आता बोनस आहे, 12 वीक बरोबर आपण 1 डे फ्री देतो. त्यामुळे त्यांना 1 डे प्रोग्रामसाठी कोणालाही, आता त्या येणारच आहेत 4 तारखेला, तर त्यांच्याबरोबर जो कोण येणार आहे त्याची एंट्री ऍब्सोल्युटली फ्री आहे. त्याला काही पैसे भरायची गरज नाही. चलो, सो हैप्पी. तो मैं विनर्स से थोड़ा सा एक एक मिनट बात करना चाहूंगा. हैप्पी. इन्फॉर्मेशन नाइट मध्ये अवॉर्ड्स मिळणार आहेत और ये बटेगा हर हफ्ते. सो समय पे ज्वाइन कीजिए, एंड तक बने रहिए, ऍक्टिव्ह रहिए. काय पण निघू शकतं इथं. लकी ड्रॉ मध्ये आपण काही काढू शकतो. अभी तो पार्टी सुरू होईल. पर 12 वीकच्या आधी, आणि तुमच्या सर्वांचं एक एक मिनिट, जे विनर्स आहेत त्यांचं मला मत ऐकायचं, मनोगत ऐकायचंय. कसं वाटतंय त्यांना. त्याआधी फक्त थोडंसं इमॅजिन करा तुमचं लाईफ ज्याच्यामध्ये तुमचे परिवार कधीतरीच आजारी पडतोय किंवा पडतच नाही. जसं आमचे मेजॉरिटी क्लायंट्स म्हणतात की त्यांचे डॉक्टर विचारतात की तुम्ही फॅमिली डॉक्टर चेंज केलंय का, तर तुम्ही येत नाही सारखं सारखं, पहिले येत होतात. कसं वाटतंय? इमॅजिन करा की तुम्ही जी एनर्जी आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चांगली चालली आहे जोरदार, ते पण विदाऊट कॉफी, विदाऊट पिल्स अँड विदाऊट फटीग. इमॅजिन करा असं बॉडी ज्याच्यामध्ये मेडिसिन्स नाही आहेत, कारण तुम्ही फूड जे घेताय ना ते मेडिसिन पेक्षा सॉलिड काम करताय. आणि इमॅजिन करा की हे सगळं करताना तुम्हाला तासन तास किचनमध्ये घालवण्याची गरज नाही. यासाठीच आपला पॉवरफुल, खूप साऱ्या लोकांचं आयुष्य बदलणारा प्रोग्राम आहे, ज्याचं नाव आहे हेल्थ किचन रिव्हॉल्युशन 12 वीक्स फॅमिली हेल्थ मास्टरी. अप्रतिम सक्सेस स्टोरी निघत चाललेल्या आहेत, एव्हरी वीक येतात ते. आणि आम्ही मिशनवर आहे की आम्ही 10 लाख किचनला ट्रान्सफॉर्म करणार आहोत. 2030 पर्यंत 10 लाख लोकांना शिकवणार किचनमध्ये काय बदल करायचे व 74,000पासून तुमच्या कुटुंबाला कसं वाचवायचं. त्याचा हा सिलेबस आहे. जे पहिली वेळ आलं त्यांनी बघून घ्या, बाकी मेजॉरिटी लोक यात ऑलरेडी आहेत. सो, आणि असे प्रोग्राम गिफ्ट्समध्ये मिळतात. ठीक आहे. सो नक्कीच तुम्ही जॉईन करा. विथ दिस थँक्यू. जायची गडबड करू नका. 9:30 तर वाजलं. 5-10 मिनिटं थांबा.
बाकी खूप गडबड आहे, नेट संपलंय, काय अजून प्रॉब्लेम असेल तर जाऊ शकता. थँक्यू. थँक्यू फॉर युअर टाइम अँड अटेन्शन. आय होप दिस प्रेझेंटेशन, ह्यामध्ये शीतल मॅडमनी प्रचंड मेहनत घेतली होती, तुम्ही पाहिली त्यांची मेहनत, रेसिपीज बनवण्यामध्ये मेहनत, पीपीटी. हा ठीक आहे, पीपीटीला थोडा सपोर्ट माझा होता, बट मेजर त्यांनी काम केलेलं आहे कॉन्टेंटसाठी. सो आपण खरंच त्यांचं खरंच अभिनंदन करूयात, कौतुक करूयात, की हां खूप छान झालं ना, खरंच चांगलं सेशन. आणि खूप छान सेशन झालं असं म्हणू नये, त्याऐवजी जरा त्याला शब्दात व्यक्त करा, काय शिकायला मिळालं, काय नवीन आवडलं तुम्हाला. सो थँक्यू फॉर युअर टाइम अँड अटेन्शन. आय होप दिस प्रेझेंटेशन हॅज प्रोव्हाइडेड यू विथ व्हॅल्युबल इन्फॉर्मेशन अँड इन्स्पायर यू टू मेक अ हेल्दी फूड चॉईसेस. नाव वी वुड बी हॅपी टू आन्सर एनी क्वेश्चन्स यू मे हॅव. बट बिफोर दॅट आय वॉन्ट टू लिसन की जे विनर्स आहेत त्यांना कसं वाटतंय. भाई सबसे बड़े विनर किधर है, वो किरण ज्योति मैडम, 10,000 का। उनको कैसा लग रहा है? चलो हम पहले विनर को वही पूछेंगे। अनम्यूट करा. लकी आहे बाबू तुम्ही लोक. छान वाटतं सर. कसं वाटतंय? मी कोणाला तरी गिफ्टच करेल, म्हणजे माझ्या घरात कोणाला तरी गिफ्ट करेल, की अजून एक अवेअरनेस येईल एकाला अजून करा. हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. म्हणजे गिफ्ट करावं हीच थँक्यू. आमची इच्छा आहे, कारण अजून एका कुटुंबाचं कल्याण होईल. हं? फक्त त्यांना सांगा, ह्याच्यासाठी पैसे भरावे लागतात बाबा, मी पण भरल्यात, तू नशीबवान आहे की तुला गिफ्ट मिळालं. हा. मॅडमने आपल्याकडे 21,000चा प्लॅन घेतलेला आहे, आणि त्यामधून त्यांना ऑलरेडी हा प्रोग्राम मिळालेला आहे, वन डे मिळालेला आहे. बट आता त्यांना जर काही गिफ्ट ॲडिशनल मिळते तर खूप चांगली गोष्ट आहे. येस, ग्रेट. चौथे गिफ्ट वाले कौन होते? मेरे को नाम पता नहीं है, तुम लोग नोट करो. हाँ, चौथं कोण होतं? ज्याला हाँ, सोनल मैडम होता है, सोनल मैडम दिसतात आहे का? हाँ, यस, सोनल जी आप बताइए, आपको तो वाउचर मिला मिलेट्स का, बताइए कैसा लग रहा है? हाँ सर, अच्छा लग रहा है। एक्चुअली परचेस करना ही था, पता चला अभी आपके यहाँ पे आ गया है हाँ. कि तो मिलेट्स खत्म हो गए आपसे जो परचेस करे हुआ था वो। तो वेरी आपको गुड. याद कर ही रहे सर हम लोग। तो फिर याद किया तो आपका नाम भी निकल गया लकी विल में. चलो, अच्छा लगा, अच्छा लगा, आप सेशन ज्वाइन कर रहे हो, एंड तक बैठे हो. हाँ, अभी तो हर सोमवार को होगी कमाई, है कि नहीं? एंड तक बैठे रहो, सेशन ज्वाइन करो, हम तो पैसा भी नहीं ले रहे आपसे सेशन का, और फिर भी फ्री में गिफ्ट बांट रहे. येस, विद्या मॅडमला मला वाटतं गिफ्ट लागलं ना, विद्या खैरनार यांना. मग कोण होते त्या? दीपक सोनवणे होते का? ओके. तिसरे दीपक सोनवणे नाही का? येस, दीपक सर बोला, कसं वाटतंय तुम्हाला? मला माहित नाही कोणाला कसं लागलं, सिक्वेन्स लक्षात ठेवा. येस सर. माझं माझं दुसरं दुसरं दुसरं. मिळालं होतं मला. हा, तुम्हाला डिटॉक्स डाएट तर मिळाली. येस, हा डिटॉक्स डाएट. डिटॉक्स. हा. तर कसं वाटतंय मला तुम्हाला? मला सगळा जो आपला रिट्रीट केला हम्म, हम्म, हम्म. तेव्हा खऱ्या अर्थाने कळालं की आपण जे काय आहार घेतोय तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे आणि डिटॉक्स डाएटचा कसा उपयोग होतो. तर डिटॉक्स डाएट मी जो काही मला गिफ्ट मिळालाय तो मी कुणाला तरी गिफ्ट देईन ज्याला त्याची गरज आहे येस, आणि येस. जो त्याचा वापर करेल खऱ्या अर्थाने. नक्की, नक्की, कारण त्याला तर 1,500 रुपये भरावे लागतील. आज त्याचे अख्खे 1,500 रुपये तुम्ही वाचवलेले आहेत. येस, आणि थँक्यू सर. त्याच्यामध्ये आपण आपला वेळ पण देतो सर्व्हिस देण्यासाठी. थँक्यू सो मच, थँक्यू. अँड मला वाटतं अश्विनी मॅडम आहे तिथे. अश्विनी मॅडमला तर कन्सल्टेशन मिळालेलं आहे. येस अश्विनीजी, हाऊ आर यू फिलिंग? आणि तुमचं वन डे बाकी आहे अश्विनी मॅडम, तुम्ही अजून आला नाही, 4 मेला या. हो हो. हां. येस. त्यासाठीच वाट बघते मी, आणि अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी पण मी वाट बघतेय. या मग कधी 4 एकदा मेला. सेशन. तुम्हाला मिलेट्स पण हो मिळतील, तुमची डायरी आमच्याकडे बाकी आहे ती मिळेल, आणि वन डेचं सेशन पण मिळेल. हो, ते सेशनच जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. कन्सल्टेशन, जेणेकरून माझ्या माइंड मधले जे काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. अजून नक्कीच, नक्कीच क्लिअर होतील, सेशन्सनी नक्कीच. कम सेशन्सनी का क्लिअर होतातच, त्यामुळे काही एवढा असं डाऊट राहत नाहीये. पण तरी ज्या घरगुती अडचणी ज्या येतात त्याच्यावर थोडंसं अजून मार्गदर्शन मिळेल तुमच्याकडून. डेफिनेटली, डेफिनेटली. तर 4 मेला आहे, चुकवू नका. हं? ओके. हो हो. म्हणजे खूप लोक बघा, आता किरण ज्योती मॅडम मुंबईहून येणार आहेत, तर मला वाटतं आपण पुण्यातल्या लोकांनी काय कारण सांगायचं ना. बरोबर बरोबर. ठीक आहे, चलो. आणि मला वाटतंय लकी पर्सन वर्षा मॅडम, काय नशीब घेऊन जन्माला आल्यात का माहिती हो. खतरनाक. अख्खं वन डेचं सीट पण फ्री. येस, अनम्यूट करा मॅडम.
अनम्यूट करा, अनम्यूट. माईक तिथं ऑप्शन येतं बघा. क्लिक करा, क्लिक अनम्यूटवर. हा, बोला. येतोय आवाज? तसं ह्या इतक्या लकी आहेत, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, 2 वेळा जाऊन घंटी वाजवून आल्यात हा. हा. यमदूत पण यांना घाबरतो माहितीये का. हा, तो म्हणतो नको रे बाबा, हे सीट न्यायला नको. एवढ्या लकी आहेत त्या. बरोबर आहे का ना मॅडम? बरोबर आहे. हा. आपल्याला चांगली कार्य पार पाडायची आहेत ना सगळी. येस, येस. मॅडम सोशल आणि वर्क खूप करतात, आम्हाला देखील फ्रीमध्ये हॉल अवेलेबल करून देतात. चिंचवडमध्ये कोण देतं का फ्रीमध्ये हॉल? शुगरचं आपल्याला हे करायचंय ना. येस, येस. शुगरवरती मात करायची आपल्याला. आता तुम्हाला बघा, 1 डे वर्कशॉपमध्ये त्याच्यावर सेशन आहे, नक्की या. 4 मेला हो. कार्यक्रम होतोय. चुकवू नका, येस. चुकवलं की चान्स मिळणार नाही. कारण काय होणार, नाही. आपल्याला प्रत्येक वेळी आपण हे आता दर सोमवारी चालू करणार आहे. एव्हरी मंडे विल बी. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, आता आता तुम्ही लोक बोलवाल का नवीन व्यक्तींना, एक एक व्यक्तीला? हो. आता जास्तीत जास्त प्रचार. की दर सोमवारी यांच्याकडे सेशन असतं, नवीन टॉपिक असतात आणि एंडला गिफ्ट वाटतात. हो. चलो. नक्की येस, नक्की. येस. थँक्यू, थँक्यू. हो. सो आता तुमच्यापैकी कोणाला जर काय विचारायचं असेल, काय बोलायचं असेल, काय अनुभव सांगायचे असतील, तर नक्की सांगू शकता. इथं मला वाटतंय खूप छान फीडबॅक दिलेत. वर्षा मॅडम म्हणतात कॉन्सेप्ट खूप छान आहे आणि रेसिपी पण खूप छान सांगितल्या. अमित सर सांगतात नाईस सेशन, विल डेफिनेटली रिड्यूस टाइम अँड एफर्ट्स फॉर कुकिंग. व्हेरी गुड. नाईस सेशन, नाईस सेशन. ओके. ई बुकसाठी वेट करताय. बा. आपण लवकरच हार्ड कॉपी पण प्रिंट करायच्या विचारात आहोत सर्व रेसिपीचं. आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पानावर स्कॅनर देणार आहोत. तो स्कॅनरवर हे केलं की व्हिडिओ ओपन होईल. त्यामुळे तुमच्यापैकी पण जर कोणी परत मी तेच सांगेल, तुम्ही रेसिपी कुक करा. जसं शोभा मॅडमनी काल रेसिपी कुक केली आणि आम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवला. तर तुम्ही छान अशा रेसिपी कुक करा, आम्हाला पाठवा, छान कॅमेऱ्याने शूट करा. आमच्याकडे टीम आहे, ती एडिटिंग करेल. तुमचे रेसिपीचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर जातील. आणि भविष्यात जेव्हा लोकांच्या घरात हे पुस्तक जाईल, तर त्या पुस्तकामध्ये आणि व्हॉइस ओव्हर शीतल मॅडम देतील. काळजी करू नका की आवाज कसा देऊ, एडिटिंग कसं करू. जस्ट यू हॅव टू शूट द व्हिडिओ. जर तुम्ही व्हॉइस ओव्हर देऊ शकलात, नथिंग लाईक दॅट. तुमच्या घरात जर तरुण मुलं असतील तर त्यांची मदत करून घ्या. कारण काय होईल माहिती का, आपण एका मिशनवर आहोत आणि मिशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन अपेक्षित आहे ना. लेट्स हील इंडिया हे मिशन आहे आपलं. हं? तर त्या मिशन प्रमाणे आपण काम करतोय. तर तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. हा, आणि तुमच्यापैकी जेवढे जास्त, त्यांना आम्ही काही ना काही बेनिफिट नक्कीच देणार. आम्ही काय देतोय ते महत्वाचं नाही, तुम्ही जे देताय ते जास्त आहे. आम्ही काय आमचं छोटंसं काहीतरी जेवढं कॉन्ट्रीब्युट करता येईल, रिटर्न करता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करतोय. बाकी कोण नवीन होतं, इफ एनीबडी न्यू हू वॉन्ट्स टू शेअर अबाउट टुडेज, कसं वाटलं, पहिली वेळ आले बाबा होलिस्टिक हिलिंग मध्ये, आणि काय वाटलं तुम्हाला? तसं सुवर्णा मॅडम, तुम्ही पण पहिली वेळ इन्फॉर्मेशन नाईटला आला, राईट? तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही पण बोलू शकता. बोलणार का? असं असं केलं तर मी अनम्यूट करायला चान्स देतो. येस, अनम्यूटचा चान्स दिलाय. वृंदा चौधरी मॅडम सांगतात छान वाटले. ओके. हा मॅम. खूप छान वाटलं सर. आणि मेन म्हणजे ते एकत्र ह्याच्यात राहूनच मला प्रॉब्लेम होता कसं करायचं, पण त्या म्हणजे डिश अशा छान आहेत की बनवण्यासारख्या, पटकन होण्यासारख्या, तर ते मी बनवू शकते, करू शकते. व्हेरी गुड. ओके. अंकिता मॅम पण सांगतात फर्स्ट टाइम आले, नाईस सेशन होतं, थँक्यू. सो सुवर्ण मॅम तर 3 दिवसातले काय अनुभव 2 वाक्यात सांगायचं असेल तर तोही सांगा. 3 दिवस तुम्ही होतात, लास्ट ऍडमिशन, लास्ट मोमेंट ऍडमिशन. खूप छान वाटलं, म्हणजे मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं तिथे. आणि फ्रेश वाटलं खूप. बॉडी डिटॉक्स वगैरे झाली, मन पण खूप फ्रेश वाटलं, छान वाटलं. ग्रेट, थँक्यू. तसं मॅडमने डिटेल फीडबॅक दिलेला आहे, लवकरच युट्यूबवर येऊन जाईल त्यांचा फीडबॅक. ओके. सो वन्स अगेन थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग टुडेज सेशन. आपण भेटूयात पुढच्या सोमवारी, नवीन टॉपिक असेल. आणि लवकरच आपला मिलेट्सवरची इन्फॉर्मेशन नाईट ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की ते जागा नाही मिळाली पाहिजे लोकांना, एवढी लोक आली पाहिजे. कारण मिलेट्स हे इतकं मोठं मिशन आहे आपले. डिटॉक्स 3 days कधी आहे पुढचा सांगता येणार नाही. सध्या तर आपण 3-4 महिन्याच्या फ्रिक्वेन्सीने घेतोय, पण खूप लोक मागे लागलेत. वेळ वेळ नाही आहे अवेलेबल त्याला देण्यासाठी, कारण आपलं मिलेट्सचं काम खूप चाललंय.
प्लीज शेअर लिंक इन ग्रुप अबाउट विच. हां, इन्फॉर्मेशन नाईटची लिंक येईल, काळजी करू नका. इन्फॉर्मेशन नाईटचा वेगळा ग्रुप आहे आणि जे प्राईममध्ये आहेत त्यांना तर कुठेच दुसरा ग्रुप जॉईन करायची गरज नाही. इफ यू आर पार्ट ऑफ प्राईम, मग तुम्ही सगळे ग्रुप सोडू शकता. कुठलाच ग्रुप, फक्त किचन ट्रान्सफॉर्मेशन वाल्यांनी सोडू नका, कारण तो वेगळा प्रोग्राम आहे. सो 12 वीक आणि प्राईम आणि इन्फॉर्मेशन नाईट, उलट आपण भरपूर सारे ग्रुप डिझॉल्व्ह करतोय जसं वेळ भेटेल तसं, आणि आपण मोजकेच ग्रुप ठेवतोय. रेसिपीची लिंक, कोणत्या रेसिपीची लिंक? आजच्या कोर्सची का? अच्छा अच्छा अच्छा, कोर्सची लिंक पेस्ट करू आपण. ठीक आहे, इथं पाठवली आहे. भरपूर लोकांनी कोर्स घेतलेला आहे. अच्छा, ग्रुपमध्ये पण पोस्ट करू, ग्रुपमध्ये पण केलेली आहे मला वाटतं. मी नुकताच हा प्रोग्राम लॉन्च केला. हा प्रोग्राम आज पब्लिश झाला. झाल्या आपले ओल्ड मेंबर्सनी पण घेतलेले आहे. सो लेट सी हू हॅव परचेस. आजच आपण लॉन्च केलाय हा, म्हणजे इथं नावं दिसतील आपल्याला. सो दिस इज अ 1 पॉट मील. आणि ओके, 13 लोकांनी हा प्रोग्राम परचेस केलाय. अमित राऊत, अश्विनी बरोडे, ज्योती भोसले, कल्याणी कवडे, मुक्ताजी, निशा कुडताळकर, रुपाली गायकवाड, सुरेखा दरेकर, उज्ज्वला जाधव, वर्षा सोनार, वृंदा चौधरी, योगिता सुपेकर आणि लक्ष्मण इड्डे, या सर्वांनी प्रोग्राम घेतलेला आहे. अजूनही कुणाला घ्यायचा असेल तर घ्या. इट्स तुम्ही बघू शकता तिथे जरी 107 दाखवत असेल, हे 96 मध्ये पण कटिंग होतं अजून. हे फक्त तुम्ही मॅडमने जे सांगितलं ना, बघा, तुम्ही घेतली, 13 लोकांनी प्रोग्राम घेतला, 1300 रुपये आले. 1300 पण नाही आले. मी दिले जास्त का आले जास्त? तुमचं नाव नाही दिसत आहे त्याच्यामध्ये. शोभा मॅडम, तुमचं नाव नव्हतं लिस्टमध्ये? असेल ना मग, तुम्ही घेतलाय तर लिस्टमध्ये असेल. लेट मी चेक इट. नाही, लिस्टमध्ये तर नाव नाही दाखवते तुमचं. तुम्ही दुसरा कुठला तरी प्रोग्राम घेतला का काय? सो टोटली मी तुम्हाला जे सांगितलं, इट्स की हे खरंच आम्ही देण्यासाठी लॉन्च केलं होतं. मेसेज आला तर मग भेटेल. कधी कधी इथं रिफ्लेक्ट व्हायला वेळ लागतो. सो पाहिलं तुम्ही. 1 डे वर्कशॉपच आपण त्यात दिलेले आहेत. डिटॉक्स दिलेला आहे. डिटॉक्सला पण आम्हाला बॅकएंडला 300 रुपये गुगलला भरावं लागतात 1500च्या प्रोग्रामला, तुम्हाला बॅकएंड एडिशन द्यायला सुद्धा. सो मॅडमने जे सांगितलं ना, की तुम्ही सिरियसली फॉलो करावं. आपण, एक म्हण आहे बघा, आपण पैसे नाही भरले ना तर आपण नाही करत. व्हेन यू पे अटेन्शन असं म्हणतात. तर त्यासाठी घेतलेली अमाऊंट आहे. अजूनही कोणाला घ्यायचं राहिलं असेल, 25 खूप सुंदर रेसिपीज डिझाईन केलेले आहेत. चार का पाच काहीतरी एग्ज आणि नॉनव्हेजचे आहेत, आणि बाकी सगळ्या व्हेजच्या रेसिपी आहेत. तर नक्की तुम्ही त्याचा लाभ घ्या. ओके, सो विथ दिस भेटूयात नेक्स्ट मंडेला 8 वाजता. ओके, हां, मीटिंग संपल्यावर पण तुम्ही घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. चलो, बाय. थँक्यू.